कलेच्या वातावरणामध्ये माझा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. नॉर्मली जी सगळी मुलं करतात तेच उद्योग केले. ज्यांच्या कुटुंबामध्ये 1008 एकर जमीन होती त्यांच्या वारसाच्या म्हणजे माझ्या आता एकही एकर जमीन नाही. लोकांचं जे दारिद्र्यातलं जगणं आहे ते अतिशय भयावह आहे. राज्यकर्ते योजना आखतात पण शेवटच्या माणसांपर्यंत ते पोहोचत नाही. कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर गांधी आणि आंबेडकरांच्या विचारामध्ये समन्वय, कारण दोघांचं उद्दिष्ट एकच होतं, अस्पृश्यता नष्ट व्हावी. पण एक मित्र असं म्हणाला की काय ते आलतू फालतू कथा लिहितो, त्याच्यापेक्षा एखादी एकांका लिहून दे. आणि मग मी ती 2 दिवसामध्ये घोटभर पाणी लिहिली खरी. रघुनाथ मिरगड आणि श्याम परुडेकर असे हे 2 कलावंत पहिल्यांदा मुंबईसारख्या शहरामध्ये प्रेमानंद गजवीच्या एकांकिकेमध्ये काम करताना गवसले म्हणा, भेटले म्हणा. आणि तिथून प्रवास जो सुरू झाला, माधव मनोहर असं म्हणाले की डॉक्टर लागूंच्या आतापर्यंतच्या जेवढ्या भूमिका आहेत त्याच्यातली उत्तम भूमिका. माधव मनोहर आणि नटसम्राट सुद्धा बाजूला गेले, पण इथल्या रंगभूमीने त्याबद्दल एक चकार शब्द उच्चारलेला नाही. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्राच्या संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मनोज भोयर. आज मॅक्स संवाद मध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी. तनमजुरी, किरवंत आणि गांधी विरुद्ध आंबेडकर या नाटकानं गजवी साहेबांचं नाव हे सर्वतोपरी झालं आणि मॅजेस्टिक प्रकाशननं त्यांचा आत्मचरित्रही काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित केलेलं आहे आणि ते कोरोना काळात प्रेमानंद गजवी यांनी लिहिलेलं आहे. खूप जास्त परिचय मी करून देत नाही, कारण प्रेमानंद गजवी हे नागपूर इथल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षही होते. बोलण्यातनं त्यांच्या जीवनाचा एकंदरीत प्रवास हा उलगडत जाईल. विदर्भातून म्हणजे चंद्रपूर इथून ते इथे नोकरीनिमित्त मुंबईत आले, पण आता ते काही विदर्भाचेच राहिलेले नाही, ती एक आठवण म्हणून आहे आणि विदर्भाचा त्यांच्याशी संबंधही खूप जवळूनचा आहे. पण आता महाराष्ट्रात आले, मुंबईचे झालेत, देशाचे झालेत, कारण त्यांच्या नाटकाचं भाषांतर, अनुवाद सुद्धा वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेलं आहे. खूप स्वागत आहे गजवी साहेब आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. काही आठवणी या निमित्तानं तुम्हाला सांगायच्या आहेत. म्हणजे यासाठी मी चंद्रपूरचा उल्लेख होईल, कारण अरुण साधू अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूरचे. तुम्ही दोघेही त्या अर्थानं खूप तुमचे संबंध चांगले होते, मित्र होते. तुम्ही चंद्रपूर मधले. तर मुळात आता एखाद्या व्यक्तीचा प्रवास कुठून झाला याची उत्सुकता खूप लोकांना असते. नाटकाचे जे अभ्यासक असतील किंवा नाट्य शाळेमध्ये सहभागी होणारे असतील किंवा ललित अकादमी मधले विद्यार्थी असतील, ते स्वाभाविक तनमजुरी, किरवंत, गांधी विरुद्ध आंबेडकर या नाटकाचा निश्चितपणे अभ्यास करत असतील. आणि मग प्रेमानंद गजवी यांचा प्रवास कसा झाला याची उत्सुकता त्यांच्या मनामध्ये नेमकी असेल, म्हणून तुम्ही तिथून आपण सुरुवात करूया की चंद्रपूर मध्ये पण खूप वेगवेगळ्या सांस्कृतिक सामाजिक चळवळी सातत्यानं होत होत्या आणि साहित्य संमेलन सुद्धा तिथे झालेलं आहे अखिल भारतीय. तर चंद्रपूर मध्ये तुमची सुरुवात कशी झाली, की त्या काळात तुम्ही काही नाटकाशी संबंधित होता? कारण आजही चंद्रपूर मधली नाटकाची चळवळ, तिथे होणारी संमेलनं, नाटकाचे प्रयोग सुद्धा खूप महत्वाचे आहेत आणि विदर्भात चंद्रपूरची नाट्य चळवळ सुद्धा खूप महत्वाची आहे. या अर्थानं चंद्रपूर पासून तुमची सुरुवात कशी झाली, मग मुंबईपर्यंत कसे पोहोचलात आणि मुंबईत मग तुम्ही या नाट्य चळवळीशी कसे जोडले गेला, अगदी विस्तारानं सांगा. कुठेही आम्ही तुम्हाला थांबवणार नाही. ओके, धन्यवाद. म्हणजे विस्तारानं सांगण्यासाठी जो आग्रह केला तुम्ही त्यासाठी, की माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला पिंपळगाव म्हणजे जांभूळघाट किंवा चिमूर असा जो प्रदेश आहे तिथला. माझा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातला, पण माझं बालपण हे नागपूर जिल्ह्यातल्या कारगाव मध्ये गेलं. वडिलांचं गाव नागपूर जिल्ह्यामध्ये आणि आजोड ज्याला आपण म्हणतो मराठी भाषेत, ते चंद्रपूर जिल्ह्यातलं. आणि आजोड मध्ये सुद्धा जेव्हा मी लहान होतो, 8-10 वर्षांचा असेल त्या काळामध्ये, तिथे दंडारीचे कार्यक्रम म्हणजे हनुमानाचा मुखवटा, गणपतीचा मुखवटा, मृदंग असे त्या म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की कलेच्या वातावरणामध्ये माझा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि तो इकडे वडिलांच्याकडे बघितलं तर वडील स्वतः लोककलावंत होते. दंडारीचा खेळ ते करायचे, कौन करायचे. आणि हा सगळा बालपणीचा कालखंड तर मला साधारणपणे
पहिली 4-5 वर्ष तर काय आठवत नाही काय 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 गोष्टी घडल्या. पण लहानपणी काकाचं लग्न होतं आणि त्याच्या लग्नाला जायचा म्हणून आग्रह करून मी वडिलांच्या मागे मागे गेलो आणि वडिलांनी मला परत घरी आणून सोडलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्या कानामध्ये दोन्ही बाजूला लाल रंगाचे सोन्याचे डूल होते. ही एक लहानपणची तेवढी एक आठवण आहे. आणि वडिलांनी दंडा जो कार्यक्रम केला तर तोही मी लहानपणी बघितला. आणि त्या काळामध्ये पुरुष स्त्रियांच्या भूमिका करत आणि एक ढोलकी असत आणि हातामध्ये जसं गरबामध्ये काठ्या असतात ना तशा प्रकारच्या काठ्यांनी ते नृत्य केलं जातं. तर तो एक किंवा आपण घाशीराम कोतवालचं आपण आता बघितलं तर जशी भिंत असते तशीच भिंत त्या दंडारीमध्ये असते. म्हणजे असं एक लोककलेचा बाज इकडून तिकडे तिकडून तिकडे असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे लोककलांचा एक विस्तार होत गेला, आपल्यापर्यंत आला. आणि बालपणाचा आणखी एक विचार करायचा झाला तर गावी शाळेमध्ये 1ली ते 4थी गावीच शाळा होती. मग उमरेड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी शिकायला 5वी पर्यंत. आणि मग मला काहीतरी एक आजार झाला आणि मग 2 वर्ष मी परत गावी आलो. तर त्या 2 वर्षामध्ये माझी शाळा सुटली जवळ-जवळ. आणि नॉर्मली जी सगळी मुलं करतात तेच उद्योग केले. उन्हाळक्या करणे, बांधावर जाऊन कुठेतरी काहीतरी करत बसणे किंवा कुठलंच काम न करणे, किंवा भटकत राहणे इकडे-तिकडे किंवा कोणाच्या शेतामध्ये जायचं आणि त्या शेंगा-बिंगा असतात ना, म्हणजे वाटाण्याच्या शेंगा वगैरे असं त्यांच्या शेतातच बसून तिथेच खाणे आणि काकड्या चोरणे वगैरे असले उद्योग केले. असं एक बालपण म्हणजे काय, हे सगळ्यांचं जसं बालपण असं त्याच्यामध्ये नवीन असं काही नाही. तसंच एक नॉर्मल सामान्य बालपण गेलेलं आहे. आणि पुढे शिक्षणासाठी तालुक्याला, मग तिथून मग कॉलेज शिकायचं होतं म्हणून नागपूरला मॉरिस कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं. आणि श्रीमंती होती आजोबांची. जसं पूर्वजांचा जर हिशेब करायला गेला तर माझ्या आजोबांची 28 एकर जमीन होती आणि हे 3 भाऊ होते. तर पहिल्याच फटक्यात तसं लक्षात आलं की 84 एकर जमीन ज्या कुटुंबामध्ये आहे. आणि म्हटलं ही बाकीची जमीन मग होती किती मुळात, म्हणून असं उलट्या दिशेने कॅल्क्युलेशन करत गेलो तर मूळ पुरुषाकडे 1008 एकर जमीन होती. वाडे होते, 5-6 वाडे होते, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या. आणि अख्खा ट्रक जाईल आतमध्ये इतका मोठा दिंडी दरवाजा होता तो. आता गेल्या 10 वर्षापूर्वी तो, कारण मातीचे वाडे होते त्या कालखंडामधले. तर ते आता जवळजवळ ते वैभव संपलं. हे आपल्याला 21व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर असं म्हणता येईल. पण लहानपण, पण हे इतकी सगळी श्रीमंती आठवल्यानंतर मग असं लक्षामध्ये येतं की हे जर सगळं होतं तर हे गेलं कुठे. मला मग धरणावर काम का करावं लागलं, तेंडूची पानं का तोडावी लागली, शेतात किंवा दुसऱ्याच्याकडे मजुरी का करावी लागली. तर मग असं लक्षात येतं की पूर्वी श्रीमंती होती पण नंतरच्या पिढ्यांनी तिची जपणूक केली नाही आणि एक 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 करत हातातून सगळं निष्ठत गेलं. आणि माझ्यापर्यंत आता ॲज ऑन टुडे ज्यांच्या कुटुंबामध्ये 1008 एकर जमीन होती त्यांच्या वारसाच्या म्हणजे माझ्या आता एकही एकर जमीन नाही. त्यातली काही नातेवाईकांची जमीन गोसी खुर्दच्या धरणामध्ये पण ती गेली, त्यामुळे तेही गरीब झाले. आणि लहानपणी गाव ज्या पद्धतीनं श्रीमंत होता पण दारिद्र्य किती होतं तो हिशेब मला आता काही सांगता येणार नाही. पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू स्वातंत्र्य आलं, सगळ्या गोष्टी झाल्या, बाकीच्या गोष्टी झाल्या, श्रीमंती गेली. म्हणजे गावी टेलिफोन आलेला, आता मोबाईल पण आलेला, इलेक्ट्रिसिटी काम आहेत. पण लोकांचं जे दारिद्र्यातलं जगणं आहे ते अतिशय भयावह आहे. याचं कारण असं की ज्या पद्धतीनं शहरामध्ये योजना आखल्या जातात, राज्यकर्ते योजना आखतात पण शेवटच्या माणसांपर्यंत ते पोहोचत नाही. म्हणजे जसं काही राजीव गांधी मागच्या कालखंडाने म्हणाले होते की रुपयामधले एवढेच पैसे सामान्य माणसापर्यंत जातात आणि एवढे पैसे पगार देण्यामध्ये जातात. तर ते चित्र आजही तसंच आहे. म्हणजे खूप लोकांच्याकडे म्हणजे खूप गरीब होते, नंतरच्या काळामध्ये खूप श्रीमंत झाले. हे आता आपण जरी बघत असलो तरी बेसिक गावाकडे अजूनही दारिद्र्य, दुःख, दैन्य असे सगळे अन्याय, अत्याचार आजही हे चित्र. आणि खरं म्हणजे हे चित्र आहे याच्याने त्रास होतो. पण मग एका बाजूला असं वाटतं की अरे ह्याच्या विरुद्ध लिहिलं पाहिजे अशी एक उर्मी मिळते. म्हणजे दुःख दैन्यामधून दुःखाची जर निर्मिती होत असेल तर साहित्याचं मग काय प्रयोजन राहतं, असे अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आता पडत असतात. अगदी. आणि नोकरीनिमित्त जेव्हा मी मुंबईला आलो
टेलिफोनमध्ये पोस्ट अँड टेलिग्राफमध्ये मला नोकरी मिळाली आणि एका खेड्यातून आलेला, म्हणजे जरी नागपूर सारख्या शहरामध्ये शिक्षण झालेलं असलं आणि शहरी जीवनही माहीत असलं तरी मुंबईसारख्या शहरामध्ये येणं नोकरी निमित्तानं आणि आपल्याला आसरा मिळणं, म्हणजे खरं म्हणजे मुंबईचे एका अर्थाने मी आभार मानले पाहिजेत की पहिल्या दिवशी रात्रीच एक गुजराती माणूस आनंद भट असं त्याचं नाव होतं, तो म्हणाला की इथे झोपण्यापेक्षा उद्यापासून तुम्हाला इथे झोपावं लागणार नाही, माझी मालाडला खोली आहे तिथे तुम्ही जाऊन राहा. आणि मी एकटाच नव्हतो तर नोकरीनिमित्त आलेले आणखी 2-3 जण होते आणि त्यातले 2 जण विदर्भातले होते, एक मुस्लिम मित्र पण होता. म्हणजे असं त्या काळातलं सगळं खेळीमेळीचं सुंदर वातावरण होतं. मी आलो मुंबईमध्ये 1968-69 या कालखंडामध्ये. आता मुंबईत आल्यानंतर मला होती आवड 2 गोष्टींची. एक तर गावी मी होतो तेव्हा मी भीमगीत गात असे, गावी भजन मंडळ होतं तिथे मी गाणी गात असे, कव्वाल पार्टी होती, कव्वालीचे सामने पण गावी असताना मी केलेले आहेत, नाटकाची आवड होती मग नाटकामधूनही कामं केलेली आहेत. आणि हे सगळं करत असताना मला जी याची जी आवड होती कव्वालीची, तर मग गोविंद मशिलकरांशी ओळख झाली आणि गोविंद मशिलकरांच्या मंडळामध्ये मी वर्षभर तरी होतो, त्यांचा शागीर म्हणून म्हणायला हरकत नाही. आणि माझं वय तेव्हा काय कलेकडे जरी आकृष्ट असलं तरी काहीतरी शिकण्याची एक वेगळी उमेद होती आणि तेव्हा नावही नव्हतं काहीही नव्हतं, पण तरी सुद्धा गोविंद मशिलकरांच्या बरोबर तेव्हा मी गाणी पण लिहित होतो. त्यामुळे मी प्रेमानंद गीते नावाचा संग्रह, म्हणजे पुस्तकाची चोपडी असते बघा एक 20-25 पानांची, ती मी प्रकाशित केली होती आणि त्या पुस्तकांची विक्री जाऊन दीक्षाभूमीवर मी केलेली होती. आणि मी कुठलं तरी एक असं गाणं होतं आणि ते थोडंसं जरा धम्माशी किंवा याच्याशी थोडंसं विसंगत होतं, तर एक माणूस आला आणि मला म्हणला असल्या प्रकारची गाणी या पवित्र भूमीवर गायची नाहीत. तिथेच मी माझे कान पकडले, ते बाजूला ठेवलं. म्हणजे संस्कार खेड्यापाड्यातून आलेला माणूस आणि शहराकडे राहिलेला माणूस जी काही व्यामिश्रता तयार झालेली असते, त्या क्षणी त्या माणसाने सांगितल्यानंतर की संस्कार नावाची पण एक काही वेगळी गोष्ट असते, की तिसऱ्याच माणसाने आपले कान उपटल्यामुळे ती कदाचित वेगळ्या पद्धतीने रुजली असेल. कारण लहानपणचे संस्कार आपल्याला सगळेच आठवतात असं नाही. हे ब्राह्मण कुटुंबामध्ये जसं कसं लहानपणापासून शुभम करोती म्हणा किंवा हे जे सगळं सांगितलं जातं, बहुजन समाजातल्या लोकांच्या मध्ये कल्चरच नसल्यामुळे कुठल्या गोष्टी जपायच्या कुठल्या टाकायच्या, शेतकरी कुटुंबामध्ये सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली तो पहिल्यांदा शेतावरती जातो, दुसरं काही त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं कल्चर नसतं. जोपर्यंत शिक्षण नाही आणि कल्चर कुठलं जपायचं, शेतकऱ्याचं वेगळं असतं, मजुरांचं वेगळं असतं, आपापले कप्पे जे सगळे तयार झालेले असतात. आणि बेसिक हाच प्रश्न आहे भारतीय लोकांमध्ये की कुठल्या प्रकारचं कल्चर चांगलं असतं, कशाला चांगलं म्हणावं याचं सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणाने अज्ञान असल्यामुळे या आणि शिक्षणातून सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतातच असं नाही. हे संस्कार जे येतात ते परंपरेने आपल्यापर्यंत आलेले असतात. म्हणजे मगाशी म्हटलं की वाडेदार संस्कृती सगळी होती, गेली कुठे? पण मग नव्या पिढीने का नाही जपली? बरोबर आहे, कालांतराने त्याचा ऱ्हास होत गेला आणि मग ती संपुष्टात आली, पण ते एक खूप सुंदर वैभव होतं. आता मुंबईत आला तुम्ही, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये दीर्घकाळ तुम्ही नोकरी केली असं साधारणतः तुमच्या संदर्भात वाचताना आपल्याला दिसतं. पण मुळात या जगात तुम्ही आला ते घोडभर पाणीच्या निमित्तानं आणि ती चांगली कलाकृती तुमची गाजली. हो, मी सुरुवातीला म्हणजे जसं मगाशी म्हटलं एक पुस्तक छापलं होतं, तर ते गाण्यांची आवड होती आणि कविता करायची मग हळूहळू विकसित होत गेली. त्यानंतर कथा लिहिल्या, आणखी काही गोष्टी केल्या. जवळजवळ 1973 माझी पहिली भिंत नावाची कथा प्रकाशित झाली. ती प्रकाशित झाल्याच्या नंतर मी काही लगेच नाटकाकडे गेलो नाही. मी नाटकातून थोडं छोटी मोठी कामं करत होतो. पण एक मित्र असं म्हणाला की काय त्या आलतू फालतू कथा लिहितो रे, त्याच्यापेक्षा एखादी एकांकिका लिहून दे ना. आणि मग मी ती 2 दिवसामध्ये घोडभर पाणी लिहिली खरी. मग त्या मित्राला वाचायला दिली. त्याला आवडली की नाही आवडली मी त्याला 2दा विचारलं, अरे बाबा तू करतोस की नाही? तो काही बोलला नाही, मी वाचतो एवढंच म्हणत राहिला. ती स्पर्धाही संपली पण ह्याचं काही माझ्याबद्दलचं एकांकिकेबद्दल मत काही आलं नाही. मग ती एकांकिका मी निनाद नावाचा एक ग्रुप होता, त्या ग्रुप मध्ये जॉईन झालं होतं दरम्यानच्या कालखंडात. कारण मग मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये जसा तुम्ही उल्लेख केलात
की त्या मुंबई पोर्ट महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही एक ग्रुप तयार केलेला होता आणि मुंबई पोर्टर्स दरवर्षी मुंबई पोर्टर्सच्या कामगारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून काही स्पर्धेतून भाग घेत. या चांगल्या गोष्टी होत्या त्याही वेळेला, आताही काही ऊर्जा आणि मंडळात त्यातून वगैरे मग ते काम करत असताना मग तो एक मित्र म्हणाला, त्याचं नाव विजय मोंडकर आहे, म्हणाला तू एक एकांका लिहिली आहेस तर ती दे, आपण निनादच्या तर्फे आपण करू. आणि मग ती मी एकांका दिली आणि उदय कला केंद्राच्या स्पर्धेमध्ये ती सादर झाली. रघुनाथ मिरगड आणि श्याम परुडेकर असे हे दोन कलावंत पहिल्यांदा मुंबई सारख्या शहरामध्ये प्रेमानंद गजवीच्या एकांकिकेमध्ये काम करताना गवसले म्हणा, भेटले म्हणा. आणि तिथून प्रवास जो सुरू झाला आणि त्या उदय कला केंद्राच्या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा झाली होती 1979 आणि तिथे लेखनाचा मला पहिला पुरस्कार मिळाला. आणि कमलाकर सारंग, विहंग नायक असे त्यावेळचे जाणकार रंगकर्मी होते. आणि तो जो काही प्रवास जो सुरू झाला बघ घोडभर पाण्यापासून, मग अनेक स्पर्धांमधून झाली, खूप पुरस्कार मिळाले. म्हणजे आता सगळा हिशेब जर मांडला तर 457 पुरस्कार घोडभर पाण्याला मिळालेले आहेत. आयुष्यानं तुम्हाला भरभरून दिलं असं दिसतं. साधारणतः सुरुवातीचा काळ करत मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये तुम्ही काम करत होता. पण मला एक खूप मनामध्ये असा एक प्रश्न आहे, म्हणून मी अरुण साधूंचं नाव या ठिकाणी घेतो की विदर्भातल्या अचलपूर मधून आले, त्यांचं BSc पर्यंतचं शिक्षण झालं, नंतर ते पत्रकारिता विभागाचे प्रमुख पण होते नंतरच्या काळात, साधारणतः 1999च्या काळामध्ये. आणि तोपर्यंत त्यांचं लेखन पत्रकारितेतलं योगदान मोठंच होतं आणि सगळे त्यांना ओळखायचे. त्यांना ओळख त्यांची निर्माण व्हावी असं काही शिल्लक राहिलं नव्हतं. पण त्यांचं एकंदरीत साहित्य जर आपण पाहिलं तर त्यांनी महानगराचा खूप बारकाईनं अभ्यास केल्याचं दिसतं. म्हणजे झिपऱ्या नावाची एक कादंबरी त्यांची असेल, ती कुर्ल्या स्टेशन प्लॅटफॉर्मवर. म्हणजे आता माणसं तर खूप सारे पत्रकार फिरत असतात मुंबईत, पण समाजातले बारकावे टिपण्याची जी काही अंगभूत शैली असते किंवा विकसित केलेली शैली असते, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मला काही वेळेला मी तुमच्या सोबत राहिल्यानं कदाचित किंवा तुमच्या नाटकांची शीर्षक जर बघितली तर मला असं जाणवतं की खूप वेगवेगळे शीर्षक आहेत, भावणारे आहेत. आणि असं वाटतं की वाङ्मयामध्ये तसे शब्द नव्हते किंवा तुम्ही त्याची वेगळ्या पद्धतीनं निर्मिती केली असावी. आणि महानगरीय जीवन जे काही आहे मुंबईचं, ते तुम्ही खूप बारकाईनं अभ्यासलं किंवा मला असं म्हणता येईल की तुम्ही मुंबईचं महानगरीय जीवन खूप समरसून जगले. आणि त्या जगण्यातनं तुम्हाला जे जे काही अनुभव आले आणि त्यावर तुम्ही खूप वर्ष चिंतन केलं, त्यातून तुमच्या नाट्यकृती जन्माला आल्या असाव्या असं मला वाटतं. मी काही नाटकाचा अभ्यासात खूप नाही, पण तुम्हाला मात्र वाचण्याची संधी मिळाली, तुमच्यासोबत काही अनुभव शेअर केले, त्यातनं बऱ्याचशा गोष्टी अशा मला कळतात. आणि एकंदरीत प्रवास पाहिल्यानंतर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मी चूक असेल बरोबर असेल मला माहिती नाही. ते कसं होतं ना की आपण शहराकडे जरी आलेलो असलो, शहरामध्ये जगत असलो, हा एक भाग खराच आहे की तुम्ही ज्या शहरामध्ये येतात ते हळूहळू ते शहर तुम्हाला, आपण त्या शहराच्या हृदयात जातो किंवा दुसऱ्या अर्थाने म्हणता येईल तर ते सगळं असं होतं आणि अनुभव तयार होत राहतात. विषय सुचणं, आता मी पहिली घोडभर पाणी लिहिल्यानंतर ती खेड्यातल्या दलित वस्तीतल्या माणसांना, एक बाबा आढावांची एक गाव एक पाणवठा, आणि त्याच काळामध्ये जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांतीची घोषणा, हा सगळा कालखंड त्याच्यामध्ये आहे. नुसता एक त्या पाण्याचा प्रसंग किंवा असं जाणवलं, अन्याय अत्याचार जाणलं म्हणून असं होत नाही. कुठली कलाकृती 10 ठिकाणचे वेगळे वेगळे अनुभव आणि प्रत्येक कलाकृतीचं स्वतःचं असं एक वेगळं विश्व असतं. आणि लेखकाने 10 ठिकाणी घेतलेले अनुभव सगळे असे निवडून निवडून तो एका कलाकृतीमध्ये ते एक नवीन वस्ती तयार होते म्हणा, किंवा एक नवीन जीवन उभं राहतं. आणि कुठली जगातली, म्हणजे ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला तर साधूंचा, तर मुंबई दिनांक किंवा सिंहासन हे काय आहे, हे वेगळ्या वेगळ्या, ते ज्या गावचे अचलपूरचे होते त्या अचलपूरचा काहीच अनुभव तिथे आलेला नसेल, तो त्यांच्याही न कळत तिकडे तो बरोबर उमटत राहतो. आणि हे कसं होतं की कलावंताची एक जबाबदारी असते की स्वतः काय सांगायचं आहे, लेखकाला नेमकी वेदना काय आहे, आणि वेदना झाल्याशिवाय, पण नुसते वेदनावरून उपयोग नसतो ना, जाणीवायला लागते की दुःख काय आहे त्याची.
आणि जोपर्यंत आपल्या दुःखात कुठल्या प्रकार म्हणजे परदुःख असेल, म्हणजे किरवंत मी लिहिलं तर मी काय किरवंताचं काम कधी केलेलं नाही किंवा मी कधी बघितलेलं नाही, पण हे सगळं शोधण्यासाठी मला गोष्ट घडावी लागते. एक मित्र माझं नाटक एकांका करत होता आणि तो म्हणाला की मी गेलो त्याच्याकडे, जसं घोडभर पाणीला जे मगाशी म्हणालो की 457 पुरस्कार मिळाला, तर त्या काळामध्ये मग जशी घोडभर पाणी गाजलेलं तितकीच पुढची प्रत्येक कलाकृती गाजली पाहिजे. म्हणजे प्रत्येक कलावंताच्या मनामध्ये कळत न कळत आपण जगातले एकमेव आहोत. मनातल्या मनात काय ना, मांडे खायला कुणाचं काय नुकसान होते, ते सगळेजण करतच असतात. आम्ही तर बघायला गेलो, त्याला भेटायला गेलो करी रोडला आणि तो मला बघताच म्हणाला, "अरे तुम्ही इकडे कुठे?" अरे म्हटलं, "तुझी मी एकांकिकेची तालीम बघायला आलो." तर म्हणाला, "मला वेळच मिळत नाही." अरे म्हटलं, "असं कसं होणार?" "नाही, मला स्मशानात जावं लागतं आणि त्यामुळे मला वेळ मिळत." म्हटलं, "स्मशानात जाऊन करतोस काय?" तर म्हणाला, "मी आत्ताच आलोय बघा स्मशानातून, हे बघा." आणि तो खरोखर त्याच्या घराच्या दारामध्ये अंगावरचं शर्ट काढून असा बसलेला होता. तो म्हणाला, "2 दिवसांनी मी तुम्हाला सगळं सांगतो." आता बघा, मी स्मशानात जातो, मला स्मशानकाम करावं लागतं असं म्हणाला आणि 2 दिवसांनी गेलो आणि त्याला विचारलं, तो म्हटलं, "ते सांग ते तू स्मशानात जाऊन काय करतोस?" तर काय झालं असेल? हं. प्रसंग परत वेगळाच आहे, की मी एकटा गेलो नव्हतो. माझ्यासोबत कानडे नावाचा दुसरा एक मित्र होता. त्याची मी ओळख करून दिली आणि तो मला ओळख वगैरे करून दिली झाल्याच्या नंतर आणि म्हटलं, "आता सांग बरं तू ते स्मशानात जाऊन काय करतोस ते?" तर मला लगेच म्हणाला, "मी कुठे जातो स्मशानात?" आता ही गंमत होती, मी स्मशानात जातो आणि मी स्मशानात जात नाही. या 2 विधानाच्या मध्ये किरवंत हे नाटक आहे. अच्छा. पण ते किरवंत नाटक या 2 विधानात आहे म्हणजे काय? तर किरवंत हा काय शब्द आहे? हा मूळ क्रियावंत या शब्दाचा अपभ्रंश आहे. तर हे सुद्धा कसं मिळालं? मी त्याच्या घरून बाहेर पडलो आणि मित्राला म्हटलं, "अरे कोणी स्मशानकाम करणारा भटजी आहे का?" तर तो म्हणाला, "काय कोण गेलं?" अरे म्हटलं, "गेलं कोणी नाही, मला भेटायचं आहे." आणि मग त्याने माझी ओळख मालाडच्या स्मशानभूमीमध्ये अशोक जोशींच्या बरोबर करून दिली. मग जे काही अशोक जोशींनी सांगितलं, तर तो म्हणाला, की "जसं भारतामध्ये अस्पृश्यांना शेवटचं स्थान आहे, तसं स्मशानकाम करणाऱ्या किरवंताचं आहे." असा म्हणजे ब्राह्मणामध्ये अस्पृश्यता आहे. म्हणजे आपण ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठ मानत आलो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा अस्पृश्यता असेल, तर या अस्पृश्यतेचं काय करायचं? हं. हा एक स्वाभाविक प्रश्न आहे आणि मग सगळा शोध घेतला आणि जे अशोक जोशींनी मला सांगितलं, गरुड पुराण आहे, त्याच्यानंतर रामविजय कथासार आहे, त्याच्यामध्ये गोष्ट आहे. हे सगळे वेगळे म्हटलं, हा जो मला सांगतोय ब्राह्मणांच्या बद्दल हे खरं आहे की नाही हे शोधण्यासाठी मी परत सावंतवाडीला गेलो. तिथल्या ब्राह्मणांना भेटलो. तिथेही मला असाच अनुभव आला. आता हे सगळं सांगत बसलो तर आपल्याला वेळ वेळ मिळणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही किरवंत वाचलंत किंवा कायरी दांडकाचा प्रयोग बघितला असेल तर त्यांना ते कळू शकतं. तर हे असं सगळं विदीर्ण आयुष्य म्हणजे नुसतं अस्पृश्याचं आयुष्य विदीर्ण नाही. त्याला घोटभर पाणी लिहिलं असेल तो आणि विदीर्ण दाखवली असेल. पण त्याचबरोबर ब्राह्मणाच्या सर्वोच्च ब्राह्मणांच्या मध्येही विदीर्णता आहे आणि त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांना पूजेसारख्या ठिकाणी बोलवलं जात नाही. हा जो स्मशान कर्म करणारा ब्राह्मण आहे त्याच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा घातली जात नाही. यांची लग्न सुद्धा त्यांच्याच जातीमध्ये त्यांना करावी लागतात. हा समाज मग आहे असा? हो, आजही आहे. म्हणजे तुम्ही तिकडे युपी बिहारला तिकडे गेला तर तिकडे त्यांना महाब्राह्मण किंवा महापात्र असा शब्द आहे आणि महापात्र नावाचे जेवढे माणसं असतील ना ते सगळे स्मशानकाम करणाऱ्या फॅमिली मधले लोक आहेत. अच्छा. तर जातव्यवस्था सुद्धा नाटकात म्हणजे व्यक्तीच्या आडनावावरून सुद्धा आणि हे तर भारतामध्ये इतकं उघड आहे की आडनावावरून तुमची जात बरोबर कळते. हा ब्राह्मण आहे की आणखी दुसऱ्या कुठल्या जातीचा आहे किंवा मराठा आहे. निकम असेल तर तो दलित तरी असतो नाही तर मराठा तरी असतो. हे जे आहे ना हे हे सगळे दुःखाचे तो पूजापाठ पण करतो किरवंत? पूजापाठ करायचं सगळं, तर सगळं. किरवंत करतो. म्हणजे कसं झालं की आत्ता आधुनिक काळामध्ये की जेव्हा शिक्षण वाढलं आणि बाकीच्या गोष्टी आणि आपला छळ होतो की आपल्याबद्दल तुच्छतेनं बघितलं जातं, काही लोकांनी किरवंतगिरी करायचं बंद केलं. हे बंद का केलं तर हा जो सगळा प्रकार आहे अपमानाचा त्यातून बाहेर होण्यासाठी. पण मग जे काही होते त्या व्यवहारामध्ये जे शिकलेच नाही मग ते तसेच राहिले. मग ज्यांनी काही मंत्रपाठ केले असतील किंवा आणखी काही गोष्टी केलेल्या असतील, अंत्यसंस्कारासाठी गरुड पुराण नावाचं म्हणजे आपल्याकडे पुराण सुद्धा असे व्यवस्थित म्हणजे ही एक काय एक कॅल्क्युलेटिव्ह असं असतं ना, म्हणजे 18 पुराण कशी आली? एकदम नाही आलेली. कुठल्यातरी कालखंडामध्ये सगळी लिहिली गेली आणि सगळ्या
सगळ्या गोष्टींचे एक स्ट्रक्चर समाज व्यवस्था म्हणून त्या गरुड पुराणामध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सगळं दिलेलं आहे. 13 दिवसांचा विधी असतो. हे सगळं आणि स्मशानामध्ये तुम्हाला परत दुसरी आणखी एक गोष्ट आली की स्वर्गामध्ये तुम्हाला सर्वोच्च स्थान मिळवायचं असतं. म्हणजे आपला मेलेला माणूस त्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून ते सगळे विधी 13 दिवसांचे करावे लागतात. आणि आपला माणूस स्वर्गात गेला की नरकात गेला कुठे काय कळत असतं, कारण स्वर्ग आणि नरक कुठेच नाही. तर तो जो अशोक जोशी मला म्हणाला की प्रेमानंद तुला हे माहित आहे का, देव नाही, धर्म नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, काहीही नाही. तर मीच त्याला प्रश्न केला होता की मग हे तू सत्य लोकांना सांगत का नाहीस? तर तो म्हणाला मी कसं सांगणार, अरे ह्याच्यावरती सुद्धा माझं पोट आहे, ह्याच्यावरती पोट आहे म्हणजे अज्ञानावरच माझं पोट आहे. हे या अशोक जोशीचे शब्द आहेत. मग या कलाकृतीवरून काही वाद निर्माण झाला होता? कलाकृतीतून वाद तसा डायरेक्ट नाही निर्माण झाला. मी नाटक बंद पडण्याच्या प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या पद्धतीने झालं की जेव्हा सुरुवातीला मी नाटक लिहिलं किरवंत आणि राज्यनाट्य स्पर्धेला त्याचा पहिला प्रयोग झाला. तर ते स्पर्धेमधून डावललं गेलं आणि नंतर कानावरती असं आलं की प्रेमानंद गजवीने हे नाटक खोटं लिहिलंय, किरवंत नावाचं ब्राह्मणामध्ये अशा प्रकारचं कुठलाही हे नाही. आणि हे कानावरती आल्यानंतर मी त्या मित्राला म्हटलं तू कोण परीक्षक आहे, म्हटलं त्याला घेऊन जाऊया. म्हटलं चल मालाच्या स्मशानामध्ये घेऊन जाऊया किंवा तिकडे कोकणामध्ये सावंतवाडीला तिथे घेऊन जा आणि नाही सिद्ध करतो की आहे हे सिद्ध कर. तर ह्याचे वाद झाले म्हणजे डायरेक्ट जसं घाशीराम कोतवालच्या बद्दल जो वाद झाला आणि म्हणजे राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्याच्यामध्ये हे नाटकच होऊ दे किंवा फॉरेनला जाऊच नाही असा जो हैदोस घातला गेला, तो हैदोस या नाटकाबद्दल घातला गेला. थोडंसं सामंजस्य त्या लोकांनी दाखवलं असेल की ब्राह्मणामध्ये आहेच ना जात व्यवस्था. माधव मनोहर म्हणाले अरे मी ब्राह्मण आहे पण मला ब्राह्मणामध्ये अशी जात आहे हेच मला माहित नव्हतं. डॉक्टर लागूनची तीच अवस्था होती. आणि तू असा बाहेरून तू तर ब्राह्मण नाहीस तरी तुला हे इतकं डिटेलिंग तुला कुठून मिळालं? तर कलावंताला परदुःखाशी नातं जोडता आलं पाहिजे. आणि आपल्याकडे किंवा जगभर कलावंत हा नुसता स्वतःच्या दुःखापुरता नसतो तर इतरांच्या दुःखाशीही. आणि जेव्हा तो परदुःख शीतल असं म्हणणारे आहेत काही साहित्यिक, नाहीत असं नाही, पण समजून जर घेतलं तर आपल्याला कुठल्याही विषयावर आपल्याला लिहिता येऊ शकतं. आणि त्या जात आणि आपल्याकडे मधल्या काळात म्हटलं गेलं की दलित साहित्य लिहायचं तर तुम्हाला दलित असणं फार आवश्यक आहे. आता ह्या व्याख्येचा विचार करायला गेला तर मग अनेकांचे मग तुम्ही माटेंचं काय करा, श्रीम माटेंचं त्यांनी या दलितांच्या शोषितांच्या बद्दल उल्लेख जे झिपऱ्या पण आहेत, झिपऱ्या आहे आणि त्यांच्या 2-3 कादंबऱ्या या. आणि गंमत आहे त्याच्यामध्ये शापितचा तुम्ही उल्लेख केला ही गोष्ट खरीच आहे. दलित साहित्यिकाने काय केलं, जे जन्मानं दलित आहेत त्यांनाच कुरवाडत बसले पण बाहेरचे होते त्यांना कोणालाही जवळ केलेलं नाही. त्यामुळे दलित साहित्याची जी मोठी हानी झाली. म्हणजे लोककथा 78 यांचं जे नाटक आहे रत्नाकर मतकरींचं, म्हणजे माधव मनोहरांचे जाहीर शब्द आहेत रत्नाकर मतकरी हे दलित नसल्यामुळे त्यांनी लिहिलेल्या नाटकाचा समावेश तुम्ही दलित साहित्यात करणार नसाल तर तो तुमचा चॉईस आहे. म्हणजे ही पण वेदना आहे. म्हणजे जसं इकडच्या साहित्यिकांना ते समाविष्ट करून घेत नाही तसे तिकडच्या साहित्यांना हे समाविष्ट करून घेत नाही. आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी निघालेलं दलित साहित्य स्वतः जातीवादी होऊन बसलं. हा म्हणजे विचारातला हा जो काही संकुचितपणा म्हणा किंवा विचाराला एक चौकट बांधून दिली, बंधनं घातली. तर आजच्याही घडीला आपण पाहिलं की साहित्य, नाटक, चित्रपट ही मानवाच्या आयुष्यातली जी काही सुंदर दालनं आहेत तिला ना कुठे असे छिद्र पडलेले आहेत या सगळ्या गोष्टीमुळे. याचं तुम्हाला दुःख होतं? म्हणजे तुम्ही कधी त्यावर विचार करता आजच्या घडी? कधी कधी विचार करतो, करतच नाही असं नाही, पण त्याची उत्तरं आपल्याकडे असली तर ऐकणार कोणीच नसतं ना. सांगायचं कोणाला? म्हणजे एखाद्या वेळेस पुढे चहा पिता पिता किंवा खूप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटला तर अशा वेळी चर्चा होऊ शकते, होतेही. पण जाहीरपणे याचे उल्लेख करायला गेला तर परत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स तयार होतात. हा इकडचा आहे का तिकडचा आहे. आणि आपल्याकडे ही खूप मोठी गोष्ट आहे. मधल्या कालखंडामध्ये अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याचे उल्लेख करावे का करू नयेत. कारण उल्लेख केले तर तो माणूस उघडा पडतो, उल्लेख नाही करावा तर लपून राहतं. आणि मग बघाशी तुम्ही जो प्रश्न निर्माण केला की या साहित्याचं करायचं काय, एकमेकांच्या दुःखाच्या बद्दलचं किंवा लपवून ठेवण्याबद्दलचं किंवा काही गोष्टी सांगितल्या तरी
त्याची उत्तर आपल्याकडे मिळत नाही आणि उत्तर तुम्ही शोधायला गेला तर ती उत्तर मान्य होतीलच असे नाही, कारण परत व्यक्ती स्वातंत्र्य, तुझं मत मला पटत नाही असं म्हटलं की आपला कारभार साधला जात. तर त्यामुळे आणि आपल्याकडे सुद्धा किती साहित्य आहे, डावं साहित्य आहे, उजवं साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, आंबेडकरवादी साहित्य आहे, दलित रंगभूमी आहे, आणखी काय काय कितीतरी. आणि एवढं आहे की असं आपल्याला वाटावं की सगळं जातीनिहाय तर नाही चाललेलं. आणि एकूण भारतामध्ये असा सगळा विचार केला तर 6,800 जाती जर असतील आणि प्रत्येक जातीवादी आपल्या दुःखाचं भांडवल करून, नाही तर ग्रामीण साहित्याची चळवळ कशाने आली? ते त्यातूनच आहे ना. दलित साहित्याचं एक एक्सटेन्शन म्हणून ग्रामीण साहित्य, पण ग्रामीण साहित्याचा पण विकास झाला नाही, दलित साहित्याचा विकास झाला नाही. आता दलित साहित्य कुठे? आता तर निर्मितीच होत नाही. जवळजवळ पूर्वी दलित साहित्य संमेलन वगैरे व्हायची, ती तर बंदच झाली. आता विद्रोही साहित्य संमेलन जे होतं त्यात बहुजन समाज असतो, दलित समाजाचे साहित्यिक, लेखक, अभ्यासक. आता तरी विद्रोही साहित्याचं नेमकं विश्लेषण झालेलं नाही. आणि कुठलं आणि विद्रोही साहित्यामध्ये कुठले कुठले लेखक येतात आणि त्यांच्या कुठल्या कुठल्या कलाकृती येतात, त्याचा कुठल्याही समीक्षकाने अजून ताळेबंद मांडलेला नाही. आणि विद्रोही साहित्याला किती वर्ष झाली? मग आता इथं तुकारामापासून म्हणतात, मग पहिला विद्रोही बघितला तर बुद्ध आहे. परंपरेला पहिला छेद तुकोबा. मग याचं काय करणार? विद्रोह आता नाहीये. आणि तेव्हा विद्रोही साहित्य संमेलन वगैरे तर काहीच नव्हतं. संमेलन ही आताच्या आधुनिक काळाची गरज निर्माण झाली, पण त्या काळामध्ये सुद्धा विचार पटला नाही तर विद्रोह करणारे लोक होतेच की. पण आज जो विद्रोही साहित्य संमेलन भरवलं जातं ते त्या अर्थानं चांगलं आहे. नाही चांगलं की वाईट मी म्हणणारच नाही. त्याचे रिझल्ट काय आहेत? साहित्य घेतात का संमेलन, का राजकीय लोक घेतात? आणि काय साहित्याची निर्मिती झालेली आहे? काही ताळेबंद मांडला गेलाय का? हे बाबा ह्या 10 कादंबऱ्या आहेत, किंवा हे 5 कविता संग्रह आहेत, किंवा हे 2 कथा संग्रह आहेत, ही 10 नाटकं आहेत. तुमचं म्हणणं आहे की साहित्य संमेलनानंतर त्या साहित्याची सेवा झाली पाहिजे, साहित्यकृती निर्माण झाल्या पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? त्याचा एक आलेख तयार झाला पाहिजे. नुसत्या साहित्य संमेलनांची संख्या 100-200 याने होत नाही, तर साहित्याने काय दिलं समाज परिवर्तनासाठी? आणि विद्रोही साहित्याचा किंवा कुठल्याही जगातल्या कुठल्याही साहित्याचा बेसिकली साहित्य संमेलन भरवण्यामागचा हेतू काय आहे? आणि हेतूशिवाय तर तुम्ही करत नाही, मग साहित्य निर्माण का होत नाही हा प्रश्न साहित्यिकाला तर पडणारच. पण आता आपण पाहिले की एकीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाला च्या समांतर विद्रोही साहित्य संमेलन भरत असतं. तेही अखिल भारतीय स्वरूपाचं असतं, कारण राष्ट्रीय पातळीवरचे लेखक, कवी वेगवेगळ्या भाषातले तिथे आमंत्रित केले जातात. आता मुद्दा असा आहे की यावेळेचं विद्रोही साहित्य संमेलन तसं खूप गाजलं असं म्हणतायत. आणि मग दुसरीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनात अमळनेरला तशी काही श्रोत्यांची, प्रेक्षकांची गर्दी नव्हती. त्या तुलनेत इथला कंटेंट लोकांना भावला, किंवा इथे प्रेक्षकांची संख्या, चोखंदळ प्रेक्षकांची संख्या की जास्त होती, अशी एक साधारणतः चर्चा आपल्या कानी ऐकू येते. मी या दोन्ही संमेलनाला गेलो नाही, त्यामुळे तिथे प्रत्यक्षात काय घडलं याच्याबद्दल मी भाष्य करणं तसं योग्य ठरणार नाही. पण एक गोष्ट मला ही कळलेली नाही की जिथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होते तिथेच विद्रोही साहित्य संमेलन का होते? म्हणजे त्यांच्या विरोधातला काय धागा आहे का? आणि स्वतंत्रपणे वेगळं संमेलन घेऊन एक काहीतरी फाउंडेशन, जिथे निर्मिती मूल्यांची काहीतरी उपज होईल, कुठल्या दुःखाच्या बद्दल तुम्ही बोलतात? आता मगाशी जसं किरवंत म्हटलं तर सवर्ण असूनही तेही दुःखी आहेत. आणि तुम्ही विद्रोही आहात तर कुठल्या कारणासाठी विद्रोही आहात? काय कशाच्या विरुद्ध तुम्हाला विद्रोह करायचा आहे याची सुद्धा अजून मांडणी झालेली नाही माझ्या मते. झाली असेल ती छोट्या स्वरूपात, की एकूण भारताचं संपूर्ण चित्र बदलायचं असेल तर कुठल्या प्रकारचा विद्रोह करावा लागेल? तुम्हाला जात व्यवस्था नष्ट करायची आहे, इथली धर्म व्यवस्था नष्ट करायची आहे, आणि काय रुजवायचंय? तर काय रुजवायचं हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही ना, नुसत्या मग विद्रोहाला काही अर्थ राहत नाही. विद्रोहाला अर्थ द्यायचा असेल तर काय बीज पेरायचं आणि त्यातून तुम्हाला कुठल्या प्रकारचं विश्व, संपूर्ण मानवजात सुखी, सुंदर, छान, संपूर्ण जगातली कुरूपता घालण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात, अशा 4-2 कलाकृतींचा जन्म देता आला पाहिजे. आणि मग हे फाउंडेशन असेल, आणि मग जगातल्या म्हणजे खरं म्हणजे
अखिल भारतीय पारंपरिक नेहमी आता जवळजवळ 97 संमेलन होतं. ते सगळी 97 संमेलन बाजूला जातील आणि मग विद्रोही साहित्य संमेलन, कारण इथे माणुसकीचे मळे फुलतायत. हे चित्र उभं राहिलं पाहिजे ना साहित्यात. पण आता सारस्वतांच्या मांदियाळीत त्यांना जागा नाही किंवा प्रस्तावित साहित्यिकांमध्ये त्यांची कुठेही नोंद घेतली जात नाही, म्हणून समांतर असं साहित्य संमेलन आयोजित करून बहुजन आणि दलित समाजातल्या लेखकांना, साहित्यिकांना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नाही, हा प्रयत्न चांगलाच आहे की काहीच निर्माण होत नसेल तिथं नवं निर्माण व्हायलाच लागते. त्याला मग तुम्ही नाव विद्रोही द्या, दलित द्या, बहुजन द्या. बेसिकली धारावीमध्ये पहिल्यांदा विद्रोही साहित्य संमेलन झालं होतं. मला वर्ष आठवत नाही, पण त्या संमेलनाला मी गेलो होतो. आताचं 18 म्हणजे 18 वर्षापूर्वीचं ते असेल. तर ठीक आहे, पण त्या कालखंडामध्ये जे सगळे साहित्यिक एकत्रित होते, असं एकत्रित नाहीये. आता नावं घेऊन बोलण्याची तशी आवश्यकता नाही, ज्यांचं त्यांचं त्यांना प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे ही जी सगळी एकत्रित माणसं होती ती का विखुरली गेली? कारण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्या धारावीतल्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये प्रस्थापित होते. पुष्पाबाई नव्हत्या का? अच्छा, पुष्पाबाई होत्याच की. मग ते संमेलन नुसतं विद्रोही म्हणजे हे खूप वेगळ्या ग्रहावरून आले असे लोक नव्हते. जे पारंपरिक संमेलनामध्ये होत नव्हतं ते कशाला? अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये पण एक समांतर संमेलन झालं होतं राजा शिवाजी महाविद्यालयामध्ये, आणि त्याचे अध्यक्ष वेगळेच कुणीतरी होते. म्हणजे रेग्युलर संमेलनाच्या विरोधात जाऊन केलेलं संमेलन त्यातच. हो, त्या संमेलनाला मी पण गेलो होतो, कारण त्यावेळेस मी अगदी तरुण होतो आणि शिकाऊ विद्यार्थी होतो. तिथे जागा दिली त्यांनी सरकारने? नाही, राजा शिवाजी विद्यालयात झालं होतं ना. आणि ते मूळ साहित्य संमेलन कुठे झालं मला माहिती आहे. त्यावेळी समांतर, म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे समांतर संमेलन. एक्झॅक्टली. तर हे आणि विद्रोही विचारांची माणसं जगभर एकाच वेळी 10 ठिकाणी काम करत असतात, आणि काही चुकीचं नाही आहे. मला जर न्याय मिळणार नसेल किंवा मला तुम्ही समाविष्ट करून घेत नसाल तर मी माझा झेंडा उभा करीन. आणि या दृष्टीनं जरी होत असलं तरी मुळात साहित्याचा हेतू, आता तुम्ही मला काय लगेच साहित्याचे हेतू बितू काढायला लागलात, पण हेतूशिवाय कुठलीच गोष्ट आपण करत नाही ना. भूक लागली तरच जेवायला जातो, तसं ते आहे. आता मुळात तनमाजुरीच्या आठवणी काही आहेत. या 3 नाटकांनी तुम्हाला खूप लोकप्रिय केलं, तुमचा दबदबा वाढला, तुम्ही प्रस्थापित झाला. आता तनमाजुरीपासून सुरुवात झाली, मला वाटतं 1985चा तो काळ असावा, आणि नाना पाटकर सारख्या अत्यंत कसलेल्या अभिनेत्यानं भूमिका करावी हे तुमच्यासाठी आनंदाची बाब होती. मग किरवंत मध्ये डॉक्टर श्रीराम लागू यांनी भूमिका केली. गांधी विरुद्ध आंबेडकर मध्ये दिवंगत अभिनेत्री भक्ती बर्वे इनामदार होत्या, फुलराणी आपण म्हणून ओळखतो. आता इतके सगळे दिग्गज अभिनेते तुमच्या नाटकाला लाभणं ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट, आणि तो तुमच्यासाठी अत्यंत मोलाचा ठेवा आहे. आजही लागू नाही आहेत सर, आता आज आपल्यात भक्ती बर्वे इनामदार नाहीत आणि नाना पाटेकर आहेतच. त्या आठवणी कधीतरी तुमच्या मनात येत असतील की काही त्यातल्या काही शेअर करता आल्या? तो काळ कसा होता आणि तुमच्या नाटकाला इतका मोठा अभिनेता कसा लाभला? आता कसं आहे, लेखकाने आपल्या कलाकृतीबद्दल बोलणं थोडंसं जरा अवघड होतं. म्हणजे असंही म्हणता येईल की स्वकौतुकाचा भाग त्याच्यामध्ये, आणि आपल्याकडे सुंदर काही सांगता आलं, शेअर करता आलं तर कसं आहे की घोटभर पाणीच्या नंतर जो माझा लेखनाचा प्रवास सुरू झाला, तर मधल्या कालखंडामध्ये मी देवनवरी नावाचं एक एकांकिका लिहिली, आणि मग मित्र म्हणाले की अरे हे छान विषय, जरा याचं नाटक कर. आणि त्यानंतर मी त्याचं नाटक केलं, आणि हे नाटक सुद्धा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये व्हावे अशी एक आतून इच्छा होती. पण ज्या ग्रुपकडे मी हे वाचलं नाटक, त्या सगळ्या मित्रांना कोणालाच आवडलं नाही. म्हणलं काय, म्हटलं आता याचं काय करायचं, तसं राहिलं पडून काही दिवस. आणि मग असा विचार केला की विजय तेंडुलकर ज्यांचा सहवास मला खरं म्हणजे अगदी घोटभर पाणीपासून, प्रकाशनापासून, मी साधा त्यांना फोन केला, म्हटलं मी घोटभर पाणी या पुस्तकाचं प्रकाशन करतोय, तुम्ही याल का? तर एखादा मोठा साहित्यिक असं म्हणाला असता की नाही म्हणाला असता. कोण प्रेमानंद गजी, तेव्हा तर अगदी मी नवखाच होतो.
तर म्हणाला मी तुझं नाव मला माहिती आहे, तू मला पुस्तक आणून दे. आणि मग ते त्या कार्यक्रमाला आले आणि जाताना असं म्हणाले की नवीन काही लिहिलंस तर मला वाचायला दे. तर मी विचार केला की आपल्या तर एकाही मित्राला आवडलेलं नाही, आपण तेंडुलकरांना वाचायला दिलं तर म्हणजे आपल्याला ते म्हणाले की भंगार आहे, मग आपल्याला कळेल की बाबा भंगार आहे. कारण एखाद्या मोठ्या माणसाने पावती दिल्यानंतर किंवा पावती काढून घेतल्यानंतर तर जो परिणाम होतो तो एक वेगळ्या प्रकारचा असतो. मी तेंडुलकरांना घरी नेऊन दिलं, वाचलं वगैरे त्याने. मग 15-1 दिवसांनी फोन केला तर म्हणाले ये भेटायला. मी गेलो आणि गेल्यानंतर मग त्यांनी सुरू केलं, तुला काही कल्पना आहे का, तू काय केलंयस? देव नवरी मराठी साहित्याला एक तू नवीन शब्द दिलायस. इथूनच कौतुकाला सुरुवात झाली. मागतो एक डोळ्याला आपल्याला सगळंच मिळालं ना. अगदी म्हणजे उमेदीच्या काळामध्ये तुम्ही मराठीच्या शब्दकोशासाठी एक नवीन शब्द तुमच्याही न कळत, तो काही ठरवून केला असता असं मला वाटत नाही. देवदासी या मूळ शब्द आणि या देवदासी देवाशी लग्न होतं म्हणून मी ते देवनवरी केलं. देवाची बायको, देवाची नवरी, देवाची वधू, देववधू या नावाची नंतर परत आणखी एक एकांकिका आली सुद्धा. तर हा सगळा असा प्रवास आहे. आणि तुम्ही तनमाधुरीचा उल्लेख केला, हे सुद्धा नाटक राज्य नाट्य स्पर्धेत आधी झालं, पहिल्या फेरीत पहिलं आलं आणि अंतिम फेरीमध्ये तिथे स्पर्धक होते विजय तेंडुलकर, त्यांचंही नाटक होतं घाशीराम कोतवाल स्पर्धेमध्ये. प्रलय मयेकर नावाचा एक मित्र होता, तो माझ्या समकालीन, त्याचं नाटक पहिलं आलं, तेंडुलकरांचं दुसरं आलं आणि माझं तनमाधुरी तिसरं आलं अंतिम फेरीमध्ये. आणि नंतर याला पुष्कळ पुरस्कार वगैरे मिळाले. तर एक मित्र म्हणाला, अरे आपण एवढं तुला यश मिळालंय स्पर्धेमध्ये, आपण याला व्यावसायिकला करूया का? आता हे कसं ना, माझ्याही कळत न कळत ते घडत गेलं आणि मी म्हटलं हो करूया. आणि मग ते व्यावसायिकला आलं. मग भूमिका कोण करणार? तर मग आम्ही निळूभाऊकडे गेलो पहिल्यांदा. तर निळूभाऊ म्हणजे काय, लोकनाट्याचा कसलेला कलावंत आणि अतिशय हुशार कल्पक व्यक्तिमत्व असला. त्यावेळी ते भेटल्यानंतर इंटरव्ह्यूला भेटलं, असं असं आहे म्हटलं. तर हेच बोलले वाक्य पहिल्यांदा, अरे मी काय लोकनाट्याला म्हणा, मला कुठं काय नाटक कळतं. आमची विकेट त्यांनी तिथेच काढली आणि त्याच वेळेस ते सूर्यास्त या नाटकामध्ये अप्पाजीची महत्वाची भूमिका करत होते. आणि असा माणूस म्हणतो की मला काय कळतं नाटकात. म्हणजे हा विनय म्हणा, आमची खिल्ली मुळवायची म्हणा, कारण पहिल्यांदा आम्ही भेटत होतो, पण त्या शब्दाने सुद्धा असं वाटलं की बाबा हे असं कसं बोलत असतील. अच्छा. आणि मग ते करत नाही म्हटलं, आम्ही दुसऱ्या माणसाकडे गेलो. दुसरा माणूस म्हणजे कोणता, मग आणखी कोणाकडे आता पटकन मला नाव आठवत नाही. मग म्हटलं आता कोण करणार, नाना पाटेकर करू शकेल. मग नानाकडे गेलो आणि नाना म्हणाला की मला स्क्रिप्ट देऊन जा, मी तुला 8-1 दिवसांनी सांगतो. मग त्याप्रमाणे आम्ही त्याला फोन केला, तो मला येऊन भेटा. अरे म्हटलं याला आवडलेलं दिसतंय. मग आम्ही गेलो, सगळी चर्चा झाली, मला नाटक चांगलं आहे, मी हे करतो. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेतून व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं हे माझं पहिलं नाटक. आणि पुढे त्याचं खूप कौतुक झालं, सगळ्या वृत्तपत्रांनी लिहिलं. मला लेखनाचे त्या वर्षभरामध्ये 5 पुरस्कार मिळाले. आणि किरवंत माझं पहिलं जरी असलं नाटक, तरी मी किरवंतमध्ये नंतर काही बदल करून व्यावसायिक रंगभूमीसाठी तो एक वेगळा प्रयत्न केला होता, ज्यात डॉक्टर लागोंनी भूमिका, ज्यात डॉक्टर लागोंनी केली. आणि ते सुद्धा असं झालं की स्पर्धेला करता करता वक्ते तिकडे व्यावसायिकला, कारण हा विषय खूप वेगळा होता. म्हणजे राज्य नाट्य स्पर्धेला प्रयोग झाले त्यावेळी सुद्धा या नाटकाचं कौतुक झालं, वेगळा विषय म्हणून. समीक्षकाने असं लिहिलं की स्मशानावरचं नाटक असल्यामुळे प्रेतयात्रेच्या नाटकाची सुरुवात होते. अशा प्रकारचं एक कुठल्याही नवीन लेखकाला हे सुखावणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग असा विचार केला की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा प्रश्न पोहोचायचा असेल, कारण आपल्याकडे प्रायोगिक रंगभूमी किंवा हौसी रंगभूमी इथे फार लोक, म्हणजे जो नॉर्मली प्रेक्षक वर्ग आहे तो काही नाटकं येऊन बघत नाही. मग व्यावसायिकसाठी प्रयत्न केला, तर ते सुद्धा करताना खूप निर्मात्यांकडे दिलं. म्हणजे मोहन तोंडवणकरांच्याकडे दिलं, आता ते हयात नाहीत. तर ते पहिल्यांदा वाचलं स्क्रिप्ट आणि म्हणाले की कोण येणार आहे तुझं नाटक बघायला, हे स्मशानातलं, तुला काय समजते का नाटक कसं करावं? हे असले उद्गार कानी पडल्यानंतर तुमची उमेद वाढेल का तिथेच संपेल. आणि खूप महत्वाचा निर्माता रंगभूमीवरचा मोहन तोंडवळकर किंवा त्या कालखंडामधले मोहन वाघ, अशी ही सगळी माणसं ओळखत होती. पण मोहन वाघांकडे यांनी असं म्हटल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर देण्याची काही हिंमत झाली नाही माझी.
मग मी विचार केला की बाबा कोण करू शकेल, तर एकच नाव समोर आलं की डॉक्टर लागू शिवाय हे नाटक कोणीही करू शकणार नाही. कारण त्या कालखंडामध्ये सुद्धा ते प्रायोगिक हौशी असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची नाटकं करत होते. त्यांना ते दिलं, तर त्यांचं मला एक 8 दिवसांनी पत्रच आलं की नाटक वाचलं, अतिशय सुन्न झालं, कोणीतरी करते का, करायला पाहिजे. आता याचं काय उत्तर, काय बोलणार त्यांच्यावर, करायला पाहिजे आणि मी करू का, असं पुढचं वाक्य होतं. हा एवढा मोठा माणूस ज्याच्या पायावरती आपण नम्र व्हावं, असा माणूस विचारतो की हे मी करू का. तर तुम्ही आतून असं सुखावता ना, तरी आपल्या शब्दाची किंमत राखणारा एक तरी माणूस इकडे आहे. काय जसं म्हटलं तर आंधळा दीड आपण 2-4-10-20 डोळे देऊन टाकले त्या माणसाने, की आता तू मोकळेपणाने संचार करायला मोकळा आहेस. ते दिलाने पुढे ते नाटक आलं आणि गाजलं. आणि खरं म्हणजे कसं आहे की डॉक्टर लागू सारख्या एका जाणकार अभ्यासू, त्याचा रंगभूमीवरचा एक मोठा, त्याच्या आधी तर त्यांचा नटसम्राट वगैरे सगळ्या गोष्टी गाजून गेलेल्या होत्या, आणि अशा एका मोठ्या माणसाने आपल्या नाटकामध्ये ते म्हणाले दिग्दर्शन मीच करणार. तर मला आधीच मित्र बोलले होते, तुझं नाटक डॉक्टर लागू करताना, डॉक्टर लागू हे काही दिग्दर्शक नाही. तर त्या माणसाला पण आपलं मनातलं कळत होतं की काय कोणाच ठाऊक. तर तुला असं वाटलं का बाहेरच्या दुसऱ्या कुठल्या दिग्दर्शकानं केलं तर. आणि पुढचं वाक्य तेच बोलले की तुझ्या नाटकाला दिग्दर्शकाची गरजच नाही. दिग्दर्शकाकडे म्हणजे दिग्दर्शक नाटकातून दिसला पाहिजे अशा वृत्तीच्या लोकांकडे तुझं नाटक गेलं तर हे फसेल. कारण याला गंभीरपणे करण्याची आवश्यकता आहे, दिग्दर्शक दिसण्याची आवश्यकता नाही, विचार दिसण्याची आवश्यकता आहे. तर असा संदेश कळत न कळत आपल्या हाताशी आल्यानंतर नॅचरली मग त्याने पण म्हणाले मी फक्त दिग्दर्शन करेन, रोल नाही करणार, कारण माझा चेहरा तुझ्या त्या किरवंताच्या चेहऱ्याला शोभेचा, तो जसा दीन गलित गात्र दिसला पाहिजे, आणि माझा चेहरा तर उग्र आहे. आणि नंतर तालमी सुरू झाल्या, बघतो तर डॉक्टर तालीम करतायत. म्हटलं असं माझ्याशी बोलणार, हे म्हटलं भूमिका कशी करतायत. आणि मग प्रयोगात त्याचं उत्तर मिळालं. त्यांनी डेंचर लावलं होतं दातांचं, कवडी, आणि त्या माणसाचा चेहरा जसं ते मला म्हणाला होतं ना माझा चेहरा उघडा, तर तो प्रत्यक्षामध्ये रंगमंच इतका गलित गात्र चेहरा होता. म्हणजे हे अभ्यासू माणसालाच कळू शकेल ना. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे त्या माणसाने तो जो काही रोल केला. आणि मग माधव मनोहर असं म्हणाले की डॉक्टर लागूंच्या आतापर्यंतच्या जेवढ्या भूमिका आहेत त्याच्यातली उत्तम भूमिका आहे. म्हणजे माधव मनोहर नटसम्राट सुद्धा बाजूला केलं, पण इथल्या रंगभूमीने त्याबद्दल एक चकार शब्द उच्चारलेला नाही. तर हे असं काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मिळत गेल्या. पण तुमच्या नाटकांना समीक्षकांची पसंती खूप मोठ्या प्रमाणात मिळत गेली की बरेचदा काही त्यांनी टीका केली आणि बाजूला ठेवली नाटकं? नाही, तसं म्हटलं तर हे जे वर्तमानपत्रातली समीक्षा असते ना, ती एका अर्थानं त्या प्रयोगाची समीक्षा असते. आणि मुख्यतः निर्माते सुद्धा नाटक चाललं पाहिजे म्हणून समीक्षकांच्या बरोबर तसे थोडे सलगीनं वागत असतात, कारण त्याने उलट पालट काही लिहू नये. आणि येणारा प्रेक्षक सुद्धा आजही तीच परिस्थिती आहे. आधी व्यावसायिक रंगभूमी म्हटल्यानंतर थोडस ते चित्र तयार होतं. सिनेमा पण किरवंताचं खूप समीक्षकांनी, म्हणजे माधव मनोहरच त्याच्याबद्दल लिहिलं, नंतर कमलाकर नाटकरने लिहिलं. खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता नाटकाला, कारण हा विषयच बेसिकली नवीन होता मराठी रंगभूमीसाठी. म्हणजे मी तर एकदा असं म्हणालो सुद्धा होता की भारतीय साहित्यामध्ये स्मशानकाम करणाऱ्या माणसाच्या आयुष्यावर काही लिहिलं गेलेलं नाही, ही पहिली कृती आहे असं माझा मीच म्हणाला. कारण कोणीच म्हणे ना, म्हणजे माहीत असूनही म्हणे ना, तर मग लेखकाला कधी कधी अशी आग्रही भूमिका घ्यावी लागते. आणि अजूनही कोणी माझं विधान खोडलेलं नाही. आता गांधी विरुद्ध आंबेडकर हे तुमचं तिसरं नाटक. गांधी विरुद्ध नाही आहे, लोकांचा मोठा गैरसमज आहे या नाटकावर. माझाही झाला. म्हणजे तुमचा गैरसमज तुम्हाला शब्द माहित नाही म्हणून. गांधी विरुद्ध गांधी या नावाचं नाटक आधी आलेलं, आणि त्यामुळे अनेकांना असं वाटतं की आणि गांधी आणि आंबेडकर हे आयुष्यभर एकमेकांचे शत्रू म्हणून जगलेले आहेत, तर याला विरुद्ध शब्द परफेक्ट बसतो असं अनेकांचं म्हणणं असेल. गांधी आंबेडकर टायटल मध्ये गांधी आहे, डॅश आहे, आणि ज्याला आपण काडी म्हणतो ना, काडी, आणि आंबेडकर, गांधी आणि आंबेडकर मध्ये अशी काडी ठेवलेली आहे. ती जर उचलली ना तर दोघे एकत्रित होतील, ही त्याच्या मागची भावना आहे. अच्छा, पण नाव काय नाटकाचं मग? गांधी आंबेडकरच आहे, पण ती मध्ये डॅश आहे. अच्छा, गांधी आंबेडकर असं नाव आहे आणि मध्ये ती काडी लावली. म्हणजे असे हे ती जर उचलली तर गांधी आंबेडकर एकत्रित यायला अडथळा बाजूला गेला ना. बरोबर.
हे कुठल्याही समीक्षकांच्या किंवा कुठल्याही विचारवंताच्या अजूनही लक्षात आलेलं नाही. आज मी पहिल्यांदा बोलतोय होय. इतक्या वर्षांनंतर. आणि त्या दोघांमधला संघर्ष, पुणे करार हे तर मोठं उदाहरण आहे. आणि दोघांमधला संघर्ष, सगळ्या गोष्टी, बाबासाहेब आंबेडकर गांधींना काय काय म्हणाले त्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा जन्मही झाला तेव्हापासून मी अस्पृश्यसाठी काम करतो. वंडार माळ पुढे जाऊन असं म्हणतो की चातुर्वर्णावर तर माझा पूर्ण विश्वास आहे. हा, काही कॉम्प्लिकेशन गांधींच्या विचारात होत्या. नंतर आणि नंतरच्या काळामध्ये अनेकांनी प्रयत्न करून बघितले. त्यांचं म्हणणं असं होतं की गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा एक समन्वय व्हायला पाहिजे. मी म्हणतो समन्वय व्हायला पाहिजे. आणि काही काही दुराव असेल, कोणा दोन मित्रांमध्ये दुराव असला तर आपण कसं समेट घडवून आणतो, तर ह्या दोन वैचारिक भूमीमध्ये जर दुराव असेल तर तो दूर केला गेला पाहिजे. आणि मी एक थोडीशी गोष्ट सांगतो त्यात गजवी साहेब, की गांधी समजून घेताना म्हणून एक मालिका चालवली. ती चालवली मीडिया वॉचचे संपादक अविनाश दुधे, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत विदर्भातले, आणि आता तर महाराष्ट्रात खूप त्यांची चांगली ओळख. त्यांनी या सबंध मालिकेमध्ये, म्हणजे ती सेवाग्राम पासून सुरुवात झाली, मग पुणे, मुंबई अशा महत्वाच्या ठिकाणी, तर त्यांनी ना गांधी आणि आंबेडकर यांचा समन्वय साधणारे जे काही वक्ते आहेत, त्यांची भाषणं आहेत, ती आवर्जून ठेवली, जेणेकरून लोकांना कळावं की या दोघांमधले विचार पण पूरक होते समाजाला. दलित समाजाला असतील, बहुजन समाज, एकंदरीतच समाज. त्यावेळेला काही असं बहुजन दलित असा काही फारसा भेद केला जात नव्हता. दलित हा एक विषय घेऊन भाषणं व्हायची किंवा विचार केला जायचा. दलित शब्द हा रूढही नव्हता तेव्हा, अस्पृश्य हाच शब्द अस्पृश्य होता. तर असे प्रयत्न केले गेले. आणि त्यात अविनाश दुधे यांची जी मालिका आहे गांधी समजून घेताना, ती खूप अत्यंत महत्वाची आहे, कारण मी ती तीनही ठिकाणी जाऊन अनुभवली. आणि त्यामुळे किमान नव्या पिढीला गांधी आणि आंबेडकर हे एकत्रितरित्या समजून घेता आले. आता तुम्ही थोडा एक संदर्भ म्हणून मी दिला, कारण तुम्ही तशी इच्छा व्यक्त केली. नाही, चांगली गोष्ट आहे असं काय असेल तर. आणि मधल्या कालखंडामध्ये काही विशेषांकही निघाले गांधी आंबेडकरांच्या समन्वयाबद्दल. तर माझा जो प्रश्न होता तोच प्रश्न मी आजही म्हणजे परत मला विचारायचा वाटतो. त्याचं उत्तर अजून आलेलं नाही. कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर गांधी आणि आंबेडकरांच्या विचारामध्ये समन्वय, कारण दोघांचं उद्दिष्ट एकच होतं, अस्पृश्यता नष्ट व्हावी. पण ही दोन्ही माणसं एकत्रित आलेली नाहीत त्यांच्या हयातीत. आणि मुख्य म्हणजे समन्वय जर शोधायचा असेल तर त्यांच्या विचारातून शोधावा लागेल, ना की बाहेरच्या माणसाच्या विचारातून. बरोबर. तर दोघांचे स्टेटमेंट समोरासमोर ठेवले की बाबासाहेब असं आंबेडकर गांधीजींना म्हणाले की चातुर्वर्ण्यामुळे जाती व्यवस्था आहे आणि अस्पृश्यता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यात नष्ट करायचं असतील तर चातुर्वर्ण पूर्णपणे नष्ट केला गेला पाहिजे. तर गांधीजी म्हणाले नाही, चातुर्वर्ण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता एक माणूस म्हणतो की चातुर्वर्ण नष्ट केलं पाहिजे, त्याचं समर्थन गांधीजी करत असतील तर वैचारिक समन्वय कसा तुम्ही आणणार? कारण बेसिकली त्यांच्या विचारांना बाजूला करून आपण समन्वय कुठला करणार, कशाचा समन्वय करणार? आणि मग नुसतं जातीचा मुद्दा राहत नाही. तर गांधीजींचं म्हणणं असं असतं की माणसाला साधं राहता आलं, पंचायत जगता आलं पाहिजे, हा एक भाग झाला. दुसऱ्या बाजूला बाबासाहेब टाय आणि सुटामध्ये राहतात, हा सुद्धा समन्वयाचा भाग आहे. जगातली सगळी सुख सगळ्या माणसांना मिळाली पाहिजे. तर या विचारांचं आपण काय करणार आहोत? नुसते वैचारिक संबंध नाही, तर जगण्यातले, वागण्यातले इतर तपशील, या तपशिलांच्या सकट एकत्र. आणि कुठल्याही, म्हणजे मी गांधीचा फॉलोअर असेल तर मला असं वाटत नाही की गांधीजींचे हे मुद्दे बजाव व्हावेत. मी आंबेडकरांचा फॉलोअर असेल तर मला अजिबात वाटत नाही की आंबेडकरांचा हे बाजूला करून समन्वय त्याच्यामध्ये आणता येईल. अजून या पद्धतीने एकूण दोघांच्या विचारांचं परिशीलन करून थर्ड डायमेन्शन ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामुळे देशाचं कल्याण होईल, असं काही अजून तरी मी चुकत नसेल तर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी तशी काही मांडणी केलेली आहे. त्यांचं एक पुस्तक मागे ते आलं होतं मध्ये, एक गांधी आंबेडकर. नाही, आता गांधी म्हणून आता जे आलेलं ते नाही, तसं काही आढळलेलं नाही. जे घडलेलं तशीच त्यांनी मांडणी केली. समन्वयाच्या अंगाने ते काय फारसं जात नाही. हरलेला महात्मा असं काहीतरी टायटल होतं, असंच, म्हणजे म्हणून मी फक्त उल्लेख केला. पण हे तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक नाटककार असेल, साहित्यकार असेल, तर वेगवेगळ्या पद्धतीची त्याच्यामध्ये मला नुसतं गांधी आंबेडकर एवढ्यावरती सीमित नाही राहायचं. त्याच्यामध्ये विदूषक नावाचं एक कॅरेक्टर आहे आणि ही माझं क्रिएशन आहे. कारण
आता गांधी आणि आंबेडकर लिहायचं असं तर गांधींच्या बरोबर कस्तुरबा आल्या असत्या, त्यांची मुलं आली असती. आंबेडकरांच्या बरोबर ठेवायचं असेल तर रमाबाई आल्या असत्या किंवा उत्तरार्धामध्ये माईसाहेब आंबेडकर आले असते किंवा आणखी काही भाऊराव गायकवाड आले असते त्यांचे कार्यकर्ते. हे मला नको होतं. मला त्यांचं जीवनचरित्र नव्हतं लिहायचं. मला विचारांच्या, दोघांच्या विचारांमध्ये काय आहे, काय साम्य आहे, काय तफावत आहे, हे दोघंही एकमेकांशी भांडले कसे, बाजूला गेले कसे, ही सगळी मांडणी त्याच्यामध्ये. मी काहीही लपवून ठेवलेलं नाही आणि त्यातली सगळी विधानं ती गांधींची आहेत आणि ती आंबेडकरांची आहेत. माझं स्वतःचं एकही स्टेटमेंट त्याच्यामध्ये नाही. आणि मला आनंद होतो. मला विजय तेंडुलकर असं म्हणायला गेले, प्रेमाने त्यांच्या 2-3च भेटी झाल्या, तर तू लिबर्टी घेऊन तू पुढच्या घटना का लिहित नाहीस? म्हटलं मला नाही तसं करायचं. जे घडलेलंच नाही ते मी म्हटलं नाटकात तरी कशाला घडव. ते निखळत असलं पाहिजे, त्यांच्या विचारांची असलं पाहिजे. तेंडुलकरांशी तुमच्या अशा खूप सुरत गप्पा व्हायच्या वेगवेगळ्या गोष्टी? म्हणजे कधी काय नवीन लिहिलं असेल. म्हणजे एकदा तर असं घडलं की मी एक घर नावाची मालिका केली होती. त्यांची मुलगी प्रिया तेंडुलकर त्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करत होती आणि तेंडुलकरांनी ती मालिका वगैरे बघितली. मग घरी असं त्यांचा जो मुलगा होता तो नंतर वारला, तर तो सुद्धा शूटिंगला तिकडे यायचा. त्यामुळे त्याच्याशी माझी दोस्ती झाली होती. मी मग आणि तेंडुलकरची खूप जुनी वगैरे ओळख असल्यामुळे घरी येणं जाणं थोडंसं होतं. तर ते एकदा असं म्हणाले की छान झाली तुझी मालिका वगैरे. माझी मुलगी त्याच काम करते म्हणून नाही बोलत आहे, एकूणच छान झालं. आणि पुढे ते असं म्हणाले की तू माझ्या बरोबर काम करशील का? तर मी तेंडुलकरांना म्हटलं मला करायला काहीच हरकत नाही, पण म्हटलं मी नोकरीला आहे आणि नोकरी केली की मला पगार मिळतो आणि सिरियल किंवा सिनेमा हे जी सगळी माध्यम आहेत, आर्थिक स्थितीची काही हमी नसते. ते जर म्हणाले असते की त्याची काळजी तू कर नकोस, मी आहे, तर मी कदाचित नोकरी सोडली असते आणि तेंडुलकरांच्या बरोबर गेलो असतो. मला माझा आणखी अनुभव विश्व कदाचित वेगळ्या पद्धतीने आणखी विस्तारलं असतं. पण ती संधी नसेल कदाचित, किंवा असंही वाटलं असेल की मी तेंडुलकरांच्या बरोबर जर काम केलं तर तेंडुलकर सांगतील त्याप्रमाणे मला काम करावं लागेल आणि मग माझा स्वतःचा जो विकास आहे तो कदाचित खुंटला जाईल, असंही मला वाटतं. शक्यता जास्त आहे. त्यामुळे मग कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या सोबत काम करणं म्हणजे तुम्हाला त्यांचं नेतृत्व स्वीकारावं लागतं आणि त्यात मग तुमचा किती विकास, अर्थात त्या नेतृत्वावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. पण खूप मोठेही होते, सहृदय होते. पण जनरली आपण पाहतो की नेतृत्व त्याबाबत थोडा साशंक्य असतो आणि तो असुरक्षित होऊन जातो एका मोठ्या प्रतिभेमुळे. म्हणजे समाजातही असेल, सामाजिक कार्यात असेल किंवा आणखी इतरत्र कुठे. मला असं वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये जी काही म्हणून तुम्ही नाटकं लिहिली, त्यात गांधी, आंबेडकर हे नाटक वैचारिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या तर तुम्ही काही बरेच कलाकृती त्या अगोदर निर्माण केल्याच होत्या, पण वैचारिक मांडणी करणारे हे एक नाटक तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचं होतं. तर विदूषकाबद्दल सांगत होतं का, साधारणपणे विदूषक हा जन्मानं ब्राह्मणच असला पाहिजे अशी पूर्व अट आहे आधीच्या ब्राह्मणी कल्चरने जे काय तयार करून ठेवलं त्या अनुषंगाने. तर माझ्या त्यातला विदूषक तर नुसता विदूषक नाही, म्हणजे पहिलंच वाक्य आहे की हा विदूषक सर्क शिकलाय आणि आला तर तुम्ही माझा खेळ बघायला, इथून ती सुरुवात होते. मग खेळ या शब्दाने सुरुवात होते त्याची. आणि हे करत असताना विदूषक मला नुसतं आंबेडकरांची बाजू घेऊन नुसते प्रश्न विचारणार नको होता. तो आंबेडकरांचं, गांधीचं मनही व्हायला पाहिजे, तो कोरसही व्हायला पाहिजे आणि त्याचे स्वतःचे प्रश्न शिल्लक राहिले पाहिजे. पण गांधी आंबेडकरला मधला विदूषक हा स्वतंत्रपणे आणि आधीच्या परंपरेला पूर्ण फाटा देणार आहे, हे सुद्धा इथल्या रंगभूमीच्या कर्त्यांना अजूनही कळलेलं नाही. आणि आमचं माझं या नाटकाचं दिग्दर्शन चेतन दातारनी केलं आणि चेतननी मला एक गोग भटांचं एक पुस्तक दिलं होतं विदूषक. एक जाड पुस्तक आणि आतापर्यंत विदूषकांची परंपरा काय अशी त्या नाटकांची उदाहरणं देऊन त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मी वाचल्याने चेतनकडे गेलो, म्हटलं हे पुस्तक वाचलंस? म्हटलं हो. कसं वाटलं? म्हटलं चांगलं आहे, माहितीपूर्ण आहे. मग पुढे एक वाक्य असं म्हणाला की मी बाबासाहेबांच्या तोंडी एक वाक्य देतो आहे विदूषकाला उद्देशून, कारण विदूषक हा भटच असला पाहिजे, ही पूर्वभट. म्हटलं नाही चालणार. काय देणार विधान? अरे भटा, म्हटलं जो माणूस
जाती व्यवस्थाच नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो, त्याच्या तोंडी अरे भटा शब्द कसा बसेल? मग इथपर्यंत आमची चर्चा झाली. म्हणजे मराठी रंगभूमी आजही पारंपरिकता आणि पारंपरिकतेला छेद देण्याचं काही नवीन काही आलं ना, तर आजही स्वीकारत नाही. आणि जोपर्यंत ही रंगभूमी नवीन स्वीकारणार नाही, तर या रंगभूमीचा विकास अजिबात शक्य नाही. अजूनही कौटुंबिक जिव्हाळ्याची, मनोरंजन करणारी याच्या पलीकडे, आणि त्यामुळे मराठी रंगभूमी भारताच्या पातळीवर सुद्धा किती प्रमाणामध्ये आहे. नवीन तेंडुलकरची काही नाटक गेले असेल, एखाद दुसरा आळेकरांचं गेलं असेल, एलकुंचवारचं गेलं असेल, पण संपूर्णपणे मराठी भारतीय रंगभूमी, मराठी रंगभूमी म्हणजे माझ्या भाषणातला पण मुद्दा होता नाट्य संमेलनामधला, की जसा शेक्सपियर सगळीकडे जातो तसा आपला मराठी नाटककार एकही असा जगभर का पोहोचत नाही. याचा अर्थ असा होता की आपण मराठी रंगभूमी अजूनही खूप संकुचित आणि एका मर्यादित अर्थानं काम करते, आणि कोणी प्रयत्न करून बघितला असेल तर त्याला परत मूळ पदामध्ये त्या खाईमध्ये आणून कसं फिट्ट बसवायचं काय, नो नो मुक्ती. तर हे कलेच्या बाबतीत आपल्याकडे, म्हणून मला असं वाटतं की कला कुठलीही असो, समीक्षकाने तिचं निर्मळपणे, निर्भेळपणे, दोन्ही अर्थाने त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि नव्या पिढीला नव्या वाटा शोधून दिल्या पाहिजे. महेश एलकुंचवार हे अत्यंत ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत, नाट्यलेखक आहेत, विदर्भाचे आहेत, नागपूरचे. त्यांचा आता उल्लेख झाला म्हणून मी सांगतो, जसं भग्न तळाकाठी, वाडा चिरेबंदी अशी जी काही नाटकं, एक नाट्यलेखक असेल तर त्याची अशी सलग 2-4 नावं आपल्या समोर येतात. तशी तुमची 3 नाटकं म्हणजे तन माजुरी, किरवंत आणि गांधी आंबेडकर अशी नावं. तर असं कधी तुम्हाला असं वाटतं का की आपल्या समांतर नाट्य लेखकांनी सुद्धा एक खूप वेगळ्या पद्धतीचं योगदान या नाट्यसृष्टीला दिलेलं आहे? त्यावेळेला मग तुम्हाला कधी, आता उल्लेख केला म्हणून महेश एलकुंचवारांचं नाव आठवलं, सतीश आळेकरांचं नाव आठवलं, तेंडुलकर तर हे तुम्हाला गुरुस्थानी, शीर्षस्थानी, गुरुस्थानी अनेक अर्थाने, कारण मराठी रंगभूमीला वळण देण्याचंच काम तेंडुलकरांनी केलं. त्यामुळे माझ्या पिढीचे किंवा तेंडुलकरांच्या नंतरचे म्हणजे आळेकर असतील, महेश एलकुंचवार असतील, इथून एक वेगळा, गोपू देशपांडेंचं नाव सुद्धा आपल्याला, जरी त्यांना पहिले राजकीय लेखक वगैरे तर लगेच कोणी किचकवधात वगैरे उल्लेख करेल मागे जाऊन, पण एक नवीन दृष्टी देणारे लोक. आणि पुढच्या कालखंडात म्हणजे माझे समकालीन जे आहेत, जयंत पवार असेल, शफात खान असेल, नंतरच्या कालखंडामध्ये आलेला मकरंद साठे असेल, असे खूप एक वेगळी परंपरा या आमच्या म्हणजे एका बाजूला व्यावसायिक रंगभूमी आहे आणि समांतर रंगभूमी आहे. आणि समांतर रंगभूमीने जे प्रयोग केलेत ना ते व्यावसायिक रंगभूमीला कधीही जमलेले नाहीत. कधीतरी समांतर रंगभूमीवर आलेलं एखादं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येत नाही असं नाही, पण समांतर रंगभूमीचा जो प्रवाह आहे आणि व्यावसायिक रंगभूमीचा प्रवाह आहे तर मोठी दरी आहे. मनोरंजन आणि बदल, म्हणजे बदल काय विद्रोही साहित्यानेच होत असं नाही, तर इकडे सुद्धा बदलाचे, पण ह्याला कोणी विद्रोही म्हणत नाहीत. आता हे जे शब्दांचे खेळ आहेत, किंवा माझंच बाळ तेवढं गोंडस आहे, तुझं बाळ गोंडस नाही, असा एक वाद आहे का अंतर्गत, याचं सुद्धा विश्लेषण मराठी रंगभूमीच्या किंवा मराठी साहित्यिकांच्या हितचिंतकांनी केलं पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की गांधी आंबेडकरांमध्ये समन्वय व्हावा, तर एकूण मराठी साहित्यामध्ये समन्वय का नाही व्हावा? समांतर आणि व्यावसायिक वाटेवर जे काही असेल ते, जे काही वेगळे वेगळे विविध प्रवाह असतील, पण रंगभूमी सशक्त व्हायची असेल तर समांतरचा नुसता धागा नाही, तर एक सामंजस्याची भूमिका, म्हणजे मानवी जीवन हे सामंजस्यावर अवलंबून आहे. तर ते जसं साहेब जगण्यामध्ये आहे तसं ते साहित्यामध्ये असलं पाहिजे. ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि नाट्यलेखक सुद्धा आज ते आपल्यात नाहीत आहे, जयंत पवार, त्यांच्या अधांतर नाटकाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो की गिरण्या बुडाल्या, आणि गिरण्या बुडाल्यानंतर किंवा अधोगतीला गेल्यानंतर जी काही इथली मुंबईतली गिरण व्यवस्था होती किंवा इथली समाज व्यवस्था होती ती कशी, त्यावर किती भयंकर असे परिणाम झाले. आणि एक भेसूर चित्र आपल्याला पाहायला मिळालं, जे नाटकातनं खास करून पाहायला मिळतं. आजच्या पिढीला जर आम्ही बघितलं तर युट्यूबवरती ते अधांतर नाटक पाहायला मिळतं. पण अशा प्रकारची तुमची नाटकं किंवा अशी नाटकं आहेत युट्यूबवर व्हिडिओ स्वरूपात की जे नव्या पिढीला बघता येईल? कसं आहे, युट्यूबचा प्रॉब्लेम कसा असतो की माझं आता मागे नॅशनल स्कूल ड्रामाचा किंवा उदय कला केंद्र जे राजस्थान, त्यांनी
गांधी आंबेडकर ते युट्यूबला त्याच्यामध्ये आहे, किरवंतचा काही भाग आहे. नाही, त्या काळात ज्यांनी भूमिका केली त्या काळात ते व्हिडिओ स्वरूपात नसतील. ओरिजिनल नाही. डॉक्टर लागूंचं नाटक हे आकाशवाणीवरती केलं होतं, होय. ते ओरिजिनल त्यांच्या आवाजामधलं आहे. आणि निर्माता काय करतो, किंवा तुम्हाला हे ठरवून करावं लागतं बरोबर, अगदी चित्र, आणि निर्माता म्हणतो की मी कशाला करू. नाही, आणि त्या काळात ते आणि नव्हतं त्यामुळे सुद्धा, ते ती होतही पद्धती पण नव्हतं. नव्हती. पण आता बहुतेक आता होतंय. ठिकाणी पण ओरिजिनल याच्यामध्ये आता गांधी आंबेडकर आता मधल्या कालखंडामध्ये हिंदीमध्ये त्याचा प्रयोग झाला. आणि तो प्रयोग मंगेश बनसोड याने दिग्दर्शित केलेला होता. जे आपले पुणे मुंबई आता विद्यापीठात ते युट्यूबला आहे. अशा प्रकारचे आहेत. आणि जयंतचा जो उल्लेख केला, आणि खरं म्हणजे अधांतर हे, पण अधांतरच्या आधीही आमच्या या चांगल्या घरात नावाचं एक नाटक आलेलं होतं याच प्रश्नावरच. पण तो लेख, दुसरी एक फार महत्वाची गोष्ट असते की तुमच्या कलाकृतीला किती हातभार लागतो. त्याच विषयावरचं नाटक, त्या लेखकाचा कुठे उल्लेखही होत नाही. आणि असे पायाचे दगड मराठी रंगभूमीवर खूप आहेत, त्यांच्या नावांचे उल्लेखही कधी होत नाहीत. तर हे मराठी रंगभूमी, परत मी त्याच प्रश्नाकडे येतो की मराठी समीक्षा ही निर्मळ नाही, निर्भेळही नाही. ती आपली काम चालव हे एक नेमस्त आपलं सुरक्षित असं. पण सर, साहित्यिक म्हणजे साहित्य हे झालं नाटक, आणि साहित्याबद्दल तेच बोललं जातं की ते काही नीट निरपेक्ष भावनेनं, कारण स्वच्छ मनानं त्याचे काही कारणच असं आहे, आपलं साहित्य सुद्धा जेव्हा तिकडे पडसाद उमटतात, तिकडे काहीतरी गदारोळ होतो, मग इकडे मराठी रंगभूमी त्याचे परिणाम येतात. मधला कालखंड असा एक होता की एखाद्याचं नवीन नाटक आलं असेल तर असं म्हटलं जायचं, अरे कधी बोट येऊन गेली. आता तेव्हा विमानाला हा प्रमाण, पण बोट लागले की तिकडनं साहित्य वगैरे वाचायला मिळत असं म्हणतात. आमच्या पिढीच्या आधीची गोष्ट सांगतोय. तर आजही तेच आहे ना. आता उत्तर आधुनिकता, आपण आधुनिक तरी झालो का भारतीय माणूस? मग उत्तर आधुनिकता कशी आली? पण तिकडे आली ना, मग त्याचे परिणाम आपल्याकडे, मग तिकडे नवीन घडलं की मग त्याचा अनुनय आपल्याकडे होतो. पण ती काही आताही सुरू आहे काय, म्हणजे अनुनय करणं पाश्चिमात्य. माझा मुद्दा तोच आहे की मराठी साहित्याचा किंवा रंगभूमीचा, आता रंगभूमी शब्द म्हटल्यामुळे ते वेगळे असं नाही, कविता, कथा, कादंबरी, नाटक मिळून वाङ्मय होतं. तर हा प्रवास आहे ना. ललित लेख पण असू शकतो, बाकीच्या सुद्धा गोष्टी असू शकतात. तर हा संपूर्ण विकास जर करायचा असेल तर तुम्हाला पाश्चात्यांच्या पुढे एक पाऊल जावं लागेल, आणि पाश्चात्यांनी तुमचं अनुकरण केलं पाहिजे. ही ईर्ष्या आपल्याला का नाही? ही चांगली भूमिका आहे तुमची की अनुनय करणं वाईट नाही, पण अनुनय करत असताना नवे प्रयोग व्हायला पाहिजे आणि ते पुढे जायला पाहिजे. आता दोन माझे महत्वाचे प्रश्न आहेत या दीर्घ मुलाखतीमध्ये. एक तर आता तुम्ही सगळी जी काही मांडणी केली त्यात तुम्हाला अजून आशा आहे ना, की अपेक्षा आहे की नव्या पिढीतले सुद्धा प्रयोगशील नाटककार आहेत, लेखक आहेत, भले ते व्यावसायिक असतील, समांतर असतील, प्रायोगिक नाट्यभूमीवरचे असतील, अशी काही नावं तुम्हाला घेता येतील? काय झालं की व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी जी माणसं आहेत ना, तर त्यांचे रोजीरोटीचे प्रश्न असं त्यांचं मन असतं की माझे हे प्रश्न सुटले की मी एक चांगलं समांतर नाटक लिहिणं, आणि तो लेखक कधीही लिहित नाही. आमच्याकडे प्रल मयेकर सारखा एक उत्तम लेखक होता जो आमच्या बरोबर समांतर काम करत होता, पण एक क्षण असा आला की जो तिकडे गेला तर नंतर त्यांनी कधी समांतर नाटक लिहिलंच नाही. तर सगळे व्यावसायिक रंगभूमीच्या याच्यामध्ये, आणि व्यावसायिक रंगभूमी म्हणजे काय आणि प्रायोगिक रंगभूमी म्हणजे काय, तर स्वतःला वाटणं आणि त्याप्रमाणे लिहिणं हे प्रायोगिक, आणि लोकांना आवडणारं लिहिणं ते व्यावसायिक. तर लेखकांनी स्वतःसाठी लिहायचंय की दुसऱ्याला आवडते म्हणून लिहायचंय, हाही एक भेद आपल्याकडे अजून आहे. आणि मराठी रंगभूमी एक गोष्ट वाईट आहे एका अर्थाने, अनेक लेखक समांतर रंगभूमीवर कार्यरत असणारे, हळूच संधी मिळाली तर आपल्याकडे एक गोष्ट खूप छान आहे. छबिलदासची गल्ली होती आणि असा टिळक बीज जरा ओलांडला, कोतवाल तो गार्डनच्या पलीकडे गेलं की शिवाजी मंदिर, म्हणजे एक पाय इथे असायचा आणि दुसरा पाय तिथे असायचा. म्हणजे समांतर रंगभूमी करत 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 पटकन कधी व्यावसायिक होईल माणूस, अशी खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे.
आणि त्याच्यामुळे समांतर रंगभूमीमध्ये लोक सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे आधी एकांकिका स्पर्धा करतात, तिथे 2-4 पुरस्कार मिळाले की 1-2-4 नाटकं करतात आणि हळूच व्यावसायिक रंगभूमीवर जातात आणि मानधनाच्या पाकिटासाठी काम करत राहतात. तर हे जे निखळ म्हणजे सरकारची सुद्धा इथे जबाबदारी वेगळ्या पद्धतीने की अशा प्रतिभेची जपणूक करणाऱ्या संस्थांची सुद्धा आवश्यकता आहे की ती माणसं आयुष्यभर नाही म्हणजे समांतर किंवा प्रायोगिक रंगभूमीवरती नाटक लिहिलं म्हणजे त्याला यश मिळत नाही की त्याला नाव लौकिक मिळत नाही असं उदाहरण अजिबात नाही. खूप लोक असे आहेत. आळेकर नाही का, त्याने आयुष्यभर याच पद्धतीने नाटक केले. त्यांनी लोकांना पाहिजे म्हणून काही लिहिलेलं नाही. महेश एलकुंचवार तेच आहे, त्यांनी त्याला स्वतःला जे वाटलं ते लिहिले त्याने. पण लगेच शिवाजी मंदिरसाठी पण आता शिवाजी मंदिरला त्यांचं नाटक होतं वाडा चिरेबंदी. मग वाडा चिरेबंदीचं असा एखादा समीक्षक विचार करू शकेल का? हे बेसिकच व्यावसायिक रंगभूमीचं नाटक होतं आणि नंतर सुरुवातीला इकडे झालं ना आता तिकडे चालू झालं, म्हणजे इतका बदल झाला का? असं अनेक म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर लागूनच केलं होतं उद्ध्वस्त धर्मशाळा समांतर रंगभूमीवर आणि त्याने मग 25 वर्षानंतर हेच नाटक करून बघितलं लोकांच्या मध्ये काही अभिरुची झाली का, काही बदल झालेत का? नंतर नाटक चाललंच नाही अजिबात. म्हणजे अख्खी 25 वर्षांचा 2 पिढ्या बदलल्यानंतर सुद्धा तर लोकांच्या अभिरुचीला घडवण्यासाठी सुद्धा कलाकृतींना आपला काही बळी द्यावा लागतो का, हा सुद्धा एक चर्चेचा विषय असायला पाहिजे. पण जे चालतं त्याच्याबद्दल सगळे लोक बाजूने विचार करतात आणि जे चालत नाही ते मग सगळं असं अडगळीत पडल्यासारखं मागे राहत. नवं नाटक कुठलं बघितलं ते भावलं तुम्हाला गेल्या काही दिवसातलं? नाटक बघायला जाता? नवनवीन नाटकं आता लागत राहतात शिवाजी नाट्य आता मी एक पु ल देशपांडेंचं नाटक बघितलं भगवान श्री सखाराम. ते 1च तासाचं आहे आणि तेंडुलकरांच्या त्या नाटकांचं विडंबन आहे असं म्हणता येईल किंवा समीक्षा म्हणजे नाटकातून त्या नाटकाची समीक्षा केली असंही म्हणता येईल. एक छान विनोदी आता मंगेश सातपुते या दिग्दर्शनाने केलेला आणि 1च तासाचा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की या नाटकाचे प्रयोग याला जर चांगला निर्माता जर मिळाला ना तर नाटक आणि जो गदारोळ झाला त्या काळात सखाराम पांड्याच्या संदर्भात तो योग्य होता की अयोग्य होता असं वेगळं विश्लेषण करण्याची सुद्धा असे प्रयत्न ठरवून करायला पाहिजेत. पण खूप कमी प्रयत्न अशा पद्धतीने होतात आणि तेंडुलकरांच्या नाटकाबद्दल लिहिल्यानंतर असं एक लक्षात येतं की बाकीच्यांना सुद्धा वाटेल अरे आपलं पण एक नाटक गाजलं होतं, आपल्या नाटकाबद्दल कोणी लिहावं. पण कुठलाही प्रतिभावंत असं कोणी अडचणीला जाऊन किंवा त्याच्यामध्ये कलाकृतीवरती विचार करून असं कोणी लिहिलं असं नाही. ते नाटकच इतकं वेगळ्या पद्धतीचं होतं की बामणाच्या घरात महारडा जन्माला आला. एकाच वेळी 2 समाज एकत्रित आणले. आता याचं सुद्धा मराठी रंगभूमीवर विश्लेषण झालेलं नाही की तेंडुलकरांनी हे विधान का लिहिलं असेल. आता उलट्या पद्धतीने विचार केला तर महार इतका टाकावा आहे का जो ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊ नये. मग त्याला उत्तर कोण म्हणतं टक्का दिला बदल केलं गेले काय. म्हणजे याचा सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने समीक्षेच्या माध्यमातून साहित्याचं विश्लेषण ज्या दिवशी व्हायला लागेल त्या दिवशी समीक्षा सुधारलेली असेल आणि समीक्षा सुधारली तर लेखक पण सुधारतील. मी 2-3दा तुम्हाला हा एक प्रश्न केला ज्याचं उत्तर नीट मिळत नाही. एक तर नवा नाट्य लेखक जन्माला आलेला आहे का जो या सगळ्या विचारांना पुढे घेऊन जाईल किंवा जिवंत ठेवेल? काही याचं उत्तर असं आहे ना की 1-2 कलाकृतीवरून नाही ठरवता येत. तरी चुणूक भासली तुम्हाला त्याच्या? चुणूक म्हणजे आता मग दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं येणारं नाटक एक वेगळ्या पद्धतीचं असतं. अवयात नावाचं नाटक एक नायक म्हणून तिकडे गोव्यामध्ये लेखन करणार आहे असे आहेत ना. पण हे नाटक सुद्धा एका कादंबरीचा अनुवाद असेल तर काय करणार. म्हणजे मराठी रंगभूमीवर लोक प्रयत्न करतच नाहीत असं नाही. आता एक जनक नावाचं एक नाटक सराफ म्हणून त्याचा लेखक आहे, एक वेगळा प्रयत्न करून बघितला त्यांनी. पण तो किती वर्ष स्थिर राहून या पद्धतीचं लेखन करेल आपल्याला दिसतात की म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये तारे चमकताना दिसतात. काही ग्रहही असतात ना काही तारे असतात. तारे लुकलुकतात आणि ग्रह तर ते शोधावे लागतील आणि तो प्रवास. आता हाच प्रश्न मराठी रंगभूमीवरच्या स्त्री नाटककारांचा आहे. जसं पुरुष नाटककारांच्या मध्ये असं म्हणलं जातं की तेंडुलकर, आडेकर, महेश एलकुंचवार, गोपू देशपांडे किंवा प्रेमानंद गजे, शफात खान, जयंत पवार, संजय पवार
ह्या चार जोड्या लावल्या जातात. स्त्री नाटककारच्या जोड्याच लावल्या जात नाही. त्या कोणत्या नाहीच आहेत. म्हणजे म्हणजे नुसत्या पुरुष नाटककारांचा विषय नाही, तर स्त्री नाटककार सुद्धा असायला पाहिजे. कोणी स्त्री नाटककार? स्त्री नाटककार आहेत. कोण? मनस्विनी आहे, लता. ती आता प्रॉमिसिंग लेख. आपण मगाशी तो प्रश्न केला की कोणीच दिसत नाही का? मनस्विनी, लता, रवींद्र प्रयत्न करते. ती इरावती कर्णिक. पण ह्यांचा प्रवास अजून आता सुरू झालाय. 3-4 नाटकामध्ये तुम्हाला असा कस बरोबर नाही लावता येत की त्याला एक थोडस काम करू दिलं पाहिजे. आता मधल्या कालखंडामध्ये एक उर्मी नावाची एक लेखिका, तिचं हे टोपण नाव आहे, सावंत म्हणून आहे, नाव पटकन विसरलो. तर ते, आणि मधल्या कालखंडामध्ये प्रज्ञा दया पवारने नाटक लिहून बघितलं, नंतर गेली 10-15 वर्षे नाटकच लिहित नाही. एक नाटक शिल्पा कांबळे लिहिलं, नंतर पुढे नाटकच लिहिलं नाही. मग एक झलक कामाला दाखवतात आणि पुढे काहीच करत नाहीत. तर लेखकाला किंवा कुठल्याही कलावंताला लेखनातलं सातत्य हवं असतं. तर सातत्य नसल्यामुळे तारे जरी दिसले, मी आता म्हणलो का हा मला दिसतोय, आणि पुढच्या 10 वर्षानंतर कुठेच दिसला नाही, तर तुम्ही तर तेव्हा म्हणाला होता, नंतर काही त्याने केलं नाही. तुमचा मित्र होता का? असं जाणवतं का तुम्हाला याच्यामध्ये की पटकन यश मिळावं ही अपेक्षा कुठल्या लेखकाला किंवा साहित्यिकाला किंवा नाट्य लेखकाला असते, अपेक्षित असते, असं काही जाणवलं? कारण हा जो बदलता बघा, सोशल मीडियाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रभाव, जाहिरातींचा केला जाणारा मारा, आणि आपली कुठलीही साहित्यकृती, नाट्यकृती ही पटकन लोकांच्या नजरेत येण्यासाठी, म्हणजे अभिनेत्यांनाही म्हणतो, अभिनेत्री, इंस्टाग्राम, सोशल मीडिया, याचा काही परिणाम झाला? या मुद्द्याशी मी सहमत आहे की असं प्रत्येकाला वाटतं की आता माझं काम झालं, पण हे यश तत्कालिक असतं, त्या क्षणापुरतं असतं. पण त्याला बळी पडतंय. होऊ शकतं ना. तुम्ही जेव्हा एकदा व्यावसायिकतेकडे गेलात की आणि लोकांना जे हवंय ते लिहायला लागला की तुमच्यातली जी प्रतिभा असते, तुमची प्रतिभा तुम्हीच मारून टाकता. तुम्हाला पडलेले प्रश्न बाजूला ठेवता आणि लोकांचे प्रश्न घेऊन जाता. लोकांचे म्हणजे या अर्थाने म्हणतो की त्या लेखकाला मुळात त्याचा प्रश्न वाटला पाहिजे ना. जयंत पवारला अदांताचा प्रश्न त्याला वाटला. बरं, जयंत पवार, त्याचे वडील मिल मजदुरामध्ये, त्याचा घरचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता, त्यामुळेही ते त्याच्यामध्ये, आणि तो अनुभव होता ना. हा स्वतः मिल मजदुरामध्ये काही दिवस काम केलेलं आहे. तर तो जो अनुभव आहे, आणि सगळं उद्ध्वस्त चित्र झालं. म्हणजे मिल मजुराचा मगाशी आपण प्रश्न थोडा बाजूला ठेवला, त्याच्यामधून आलेलं विश्व, की अख्खी पिढीच्या, म्हणजे अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त होतं ना मिल मजुरांच्या याच्यामध्ये. त्याचा बहिणीचा नवरा सुद्धा, ते हे, आणि अशी सगळी कुटुंब वाताहत झाली, आणि काही लोक राहिले तर मग सगळं इथलं सोडून दिलं आणि गावाकडे जाऊन राहिली. म्हणजे त्या कालखंडामध्ये या मिल मजुरांच्या मुलींनी वेश्या व्यवसाय सुद्धा केल्याची उदाहरणं आहेत, की त्याच्या नाटकामध्ये दिसतं ते. तर इतकं निर्भयपणे लिहिणं, मगाशी मी असं म्हणालो की या नाटकाचं खूप कौतुक झालं, पण दुसऱ्या एका नाटकाचं कौतुक झालं. म्हणजे त्याला मोठं करणं, किंवा हे जे पायाचे जे काही बळीदान आहे, मराठी रंगभूमी काय करते समीक्षा, की एक एक टप्पा जो येतो, 10 वर्षाचा कालखंड तुम्ही जर धरत असाल, तर आणखी कोणी लेखक आहेत का? जसं मराठी रंगभूमीवर असं घडलं की विष्णुदास भावे यांनीच पहिलं मराठी नाटक लिहिलं, आणि त्याच्या आधी 1690 मध्ये मराठी नाटक लिहिलं गेलं, त्याचा उल्लेखही मराठी रंगभूमीवर होत नाही. हे असं का होतं? म्हणजे एखाद्याचं श्रेय म्हणजे नावच घ्यायचं नाही, असं होत नाही. आणि कलाकृती कुठलंही, प्रत्येक कलाकृतीचा कुठल्याही याचा एक प्रवास असतो, आणि प्रवासामध्ये परत टप्पे असतात. कोणी वर जातो, परत वर गेला, परत दुसऱ्या नोटला खाली येतो. साहित्याचा प्रवास सुद्धा असंच आहे ना, अप अँड डाऊन्सच आहे. मॅजेस्टिकनं आपलं आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे, आणि माझ्या माहितीनुसार तुम्ही ते कोरोना काळात लिहिलेलं आहे. एक ह्या दीर्घ मुलाखतीतला हा अत्यंत शेवटचा प्रश्न, आणि या निमित्तानं तुम्हाला काही आत्मचरित्रच्या निमित्तानं काही बोलायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. कारण बोलायचं म्हणजे कसं आहे की आत्मचरित्र या अर्थाने मी लिहिलेलं नाही. म्हणजे माझा जन्म इथे झाला, मग मी हे केलं, माझे नातेवाईक होते, हे भाग तर आहेतच त्याच्यामध्ये. प्रामुख्याने आतापर्यंत चरित्रामध्ये जो भाग आलेला नव्हता, तो प्रयत्न केला. यश किती मिळालं हे काही मी आता नाही सांगू शकत, ते इतरांनी ठरवलं. कारण मी जर सगळ्या गोष्टी मी थोर आहे तर ते काय तसं असतंच असं नाही, ते समीक्षकांनी ठरवा. मी एक प्रयत्न करून बघितला की मी घोडवर पाहिली असेल तर कुठल्या प्रसंगाने सुरुवात झाली आणि मी ते कसं लिहिलं. मी किरवंत लिहिलं असेल तर त्याच्या निर्मिती प्रक्रिया, लेखकाच्या
काय काय गोष्टी आणि कुठल्या नोटला काय काय कळत गेलं. जय जय रघुवीर समर्थ ज्या लिहिलं, मी सज्जनगडावरती गेलो, अभ्यास केला, नर फाटकांच्या पासून त्याच्यामध्ये मग वारकरी संप्रदाय, धारकरी संप्रदाय म्हणतात, समर्थ रामदासांचा जो संप्रदाय आहे जय जय रघुवीर समर्थवाला, त्याला धारकरी असं म्हटलं जातं, आणि जो दुसरा पंढरपुरी त्यांना वारकरी म्हटलं जातं. एकाच समाजामध्ये एका वेळेला तो ब्राह्मण वर्ग आहे, हा बहुजन समाज वर्ग आहे, याला धारकरी म्हणायचं, त्याला वारकरी म्हणायचं. हे धागे सुद्धा त्या नाटकामध्ये आहेत. आता ह्यात माझा मुद्दा परत तोच आहे की हे जे विश्लेषण लेखक जो करतो त्याला ते जाणवलेलं सत्य असतं ना एकाच समाजामध्ये, आणि मग यांना टाळ कुठे म्हणायचं आणि त्यांना श्रेष्ठ ठरवायचं. हे नाटक जय जय रघुवीर समर्थ संप्रदायाचा अभ्यास करून लिहिलेलं, मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला तसा तो त्यांचा तो कुठला दासबोध, दोन्ही मधला संघर्ष. एका बाजूला मनाच्या भक्ती संप्रदाय आणि दुसऱ्या बाजूला बुद्धिवाद पण आहे. मग या आत्मचरित्रात तुम्हाला भेटलेली वेगवेगळी तर माणसं, हे आत्मचरित्रामध्ये ह्या गोष्टी मी प्रामुख्याने लिहिण्याचा प्रयत्न केला की लेखकाला, आणि खूप लोकांचा हा प्रश्न असतो, लेखक लिहितो म्हणजे काय करतो. तर लेखकाला पडलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, सिद्ध करायचं असेल, तर या सगळ्या प्रवासातून जावं लागतं. स्वप्न पूर्ण झाला की नाही झाला हा तो परिणामाचा नंतरचा भाग आहे, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारे कष्ट, त्याच्या मागे असणारा शोध, आणि ज्याला प्रतिभा म्हणून आपण जे म्हणत होतो, प्रतिभा वगैरे अशी काही नसते. तुमची आतून तुम्ही त्या प्रश्नाशी किती जवळीक साधता, तादात्म्य ज्याला आपण चांगला शब्द वापरला, तादात्म्य. तर हे सगळं त्यातून निर्माण व्हावं लागतं आणि एक अनुभव पण देता आला पाहिजे. मग माझ्या जीवनातल्या आत्मचरित्र म्हटल्यानंतर माझ्या प्रेयसीचा पण त्याच्यामध्ये प्रसंग आहे. पण नुसते तेवढ्याने नाही होत ना. प्रेयसीचा तुला काय विकास अभिप्रेत होता, ती शाळेमध्ये नृत्य करत असेल तर पुढे ती कुठे गायब झाली, नंतर तुला भेटलीच नाही, तर त्या प्रेयसीचा तो भविष्यामध्ये लेखक त्याचं एक स्वप्न रचन असतं की ती आता जगातले सुंदर नर्तिका झालेली आहे, असं पाहणं. हे सुद्धा तुमच्या जगण्यातले सुद्धा जे अव्यक्त भाग, पण ते सुद्धा याच्यामधून ते आलेले आहेत. खूप धन्यवाद. अत्यंत मनमोकळ्या गप्पा काही तुम्ही मारल्या, आठवणी सांगितल्या, हातचं काही राखून ठेवलेलं नाहीये, आणि काही गोष्टी तुम्ही तुमच्या आत्मचरित्रात सुद्धा वाचायला तुमच्या चाहत्यांना, वाचकांना जरूर मिळतील, तुमच्या नाटकांचे चाहते खास करून. तर प्रेमानंद गजवी साहेब मॅक्स महाराष्ट्राच्या स्टुडिओत आले आणि तुम्ही मॅक्स संवाद साधला. मॅक्झिमम मॅक्स महाराष्ट्र आमचं नाव आहे डिजिटल चॅनलचं. तर प्रेमानंद, एक गोष्ट बोलली पाहिजे की इतकं मोकळेपणानं बोलतं तुम्ही केलं, आणि संवाद साधणाऱ्याचं हे मोठं एक कौशल्य असतं की लेखकाला मुक्तपणे बोलू देणं. तुम्ही कुठल्याही वाक्याला मला अडवलं नाही, त्याच्यामुळे माझ्यातलं असं वाटलं की हे सगळं मोकळेपणे सांगा, आणि जे सांगायचं आहे ते, आणि आता आयुष्याच्या उत्तर लपवण्यासारखं काय आणि कुणासाठी लपवायचं. 77 वय तुमचं आता असेल साधारणतः. हा, वय काही हा भाग नसतो कलावंतासाठी, वय हा फॅक्ट नाही. त्या अर्थानं तुम्ही खूप चांगले आहात, अजूनही लोकांमध्ये मिसळतात, आणि त्यातूनच आपली मैत्री झाली. प्रेमानंद गजवी यांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा, आणि आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते बेल आयकॉनवर बटन दाबून जरूर सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.